की आम्ही मन वाचतो. तुला माहित असेल ना माझ्या मनात काय चाललंय. थेरपीसाठी किती दिवस जातात? काय नेमका प्रॉब्लेम आहे? काउन्सिलिंग ही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग पेक्षा हिलिंगला पण तेवढा वेळ दिला पाहिजे. थोडंसं कोणीतरी आपल्याला काहीतरी बोललं त्या गोष्टीमध्येच एवढं ओव्हरथिंक करतात. तर 30s जेव्हा आपल्याला मिड लाईफ क्रायसिस व्हायला लागतात, मी एवढे लाईफ जगलो पण आता मी सॅटिस्फाईड नाहीये. मुळात जर ती गोष्ट आवडते तर आपोआप ते गोष्टी भेटत जातात आपल्याला. लाईफ मध्ये नेमकं आपल्याला काय करायचंय? अभ्यास करायचा, 10वी पर्यंत बोर्ड पास करायचा, जॉब पकडायचा, त्यानंतर मुलांचं शिक्षण, ते ओनली देन आय एम सॅटिस्फाईड. फ्रीडम म्हणजे वागण्याचा नाही, कारण उद्या जाऊन आय एम अन्सरेबल टू मी. पॅरेंट्सनी आपली भूमिका कशी घ्यायची? आपल्या आयुष्यात 10 गोष्टी असतात, त्यांना वाटतं की ही गोष्ट आहे तर आता ह्या क्षणाला असं झालं पाहिजे. त्या मॉलमध्ये तिथे रस्त्यावर डायरेक्ट झोपली. आपल्याला असं वाटतं की आपण खूप फोन मधून काहीतरी वास्ट नॉलेज गॅदर करतोय. भूत येणं किंवा अंगात येणं, म्हणजे ती 50-50 चान्सेस असतात. एव्हरीथिंग इज एनर्जी. अगदी इंस्टाग्रामच्या बायोमध्ये पण लिहिणार इंट्रोवर्ट, लिमिटेशन इज द बिगेस्ट क्राईम. मी तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघितले. ते थोडा चेंज करू शकतात. किंवा उपास म्हण किंवा एकादशी मुळात का केली पाहिजे? 5 जण आहेत ना, 5ही जण वेगवेगळ्या देवाला प्रे करत असतात. वर्क लाईफ आहे, फॅमिली आहे, ते सगळे पास्ट किंवा तुझ्या फ्युचर मधूनच येत आहे. बायकांचा हा भरपूर वेळा होतो, मी गॅस बंद केला की नाही, दूध बंद केलं की नाही. आणि माइंड पण, कुकिंग पण एक चांगला माइंडफुल एक्सरसाइज आहे. हेल्दी इटिंग. कडुनिंबाचं झाड लावून तुम्ही आंब्याचं अपेक्षा करतायत. हॅपीनेस आणि सॅडनेस म्हणतात. इमोशन्स आणि फिलिंग्स मध्ये डिफरन्सच लोकांना कळत नाही. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्ट चॅनल मध्ये. तर आज आपल्यासोबत आहे मानसोपचार तज्ञ सायकोलॉजिस्ट रिया सावंत मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझं नाव रिया सावंत आणि माझं थेरपी आणि काउन्सिलिंग सेंटर आहे सावंतवाडीमध्ये. पहिला प्रश्न असतो की मानसशास्त्र किंवा सायकोलॉजी म्हणजे काय असतं? सो बेसिकली सायकोलॉजी म्हणजे आपलं जे बिहेवियर आहे आणि माइंड आहे, म्हणजे व्यक्ती काय नेमकं वागतो, त्याच्या मागे स्पेसिफिक काय कारण आहे किंवा त्याचं माइंड कसं फंक्शन करतं. बेसिकली आपलं जे ब्रेन आहे किंवा आपल्यामध्ये ज्या क्षमता आहेत किंवा जे काम करण्यासाठी माइंड बेसिक आहे ते कसं काम करतं ह्याची ओव्हरऑल स्टडी असते सायकोलॉजी. म्हणजे मनाचे आणि थोडे आपले डिसिजन मेकिंग म्हणू शकतो, बरोबर, त्याचं साधर्म्य म्हणू शकतो. हो. तर तुम्ही ह्या सायकोलॉजी फील्डकडे किंवा मानसशास्त्र करणार, त्यामध्ये तुम्ही एज्युकेशन करणार, हे कसं ठरलं? म्हणजे या क्षेत्राकडे तुम्ही कसे आलात? ओके, म्हणजे तशी फारच इंटरेस्टिंग स्टोरी आहे. म्हणजे कारण इथे फारसं अवेअरनेस नाहीये सायकोलॉजी विषयी. तर काय होतं की नेहमी आपल्या घरामधूनच सांगितलं जातं की डॉक्टर आणि इंजिनियर ह्या पलीकडे विचार करण्याला परमिशन नसते. तर माझं पण तसंच काही होतं की सायकोलॉजी कडे जाण्याचं पहिलं काहीच संदर्भच नव्हता, काहीच एक्सपेक्टेशन्स नव्हते. पण काय झालं की माझं एवढं एकच ठरलेलं होतं की मला डॉक्टर किंवा इंजिनियर नाही व्हायचंय. कारण माझं असं होतं की सगळेच तिथे जात आहे. बरोबर. तर म्हणजे लहानपणापासूनच कुठेतरी मला असं होतं की मला काहीतरी वेगळं करायला आनंद वाटायचा. काहीतरी वेगळं करते मी तरच मला त्यात सॅटिस्फॅक्शन भेटायचं. मग त्यामुळे असं होतं की एकच आयडिया होती माझी की मला डॉक्टर आणि इंजिनिअरिंग नाही करायचं. मला बाकी काहीतरी इंटरेस्टिंग काहीतरी करायचंय एवढंच. ते काय हे मला शेवटपर्यंत माहिती नव्हतं. मग मी सायन्समध्ये माझं 11th आणि 12th केलं. तर युजली आर्ट साइडला 11th आणि 12thला सायकोलॉजी असतं विषय. मला नव्हता. 11वी-12वीत सायकोलॉजी हा विषय नव्हता, कारण का माझं पूर्ण सायन्समध्ये होतं. आणि सायकोलॉजी हा सायन्सचाच विषय आहे, पण तो आपल्या सिलेबसमध्ये नसतो. तर मग काय झालं की त्यानंतर 12th नंतर मला रिअलाइज झालं की मला बस झालं, मला सायन्स नाही आवडत. म्हणजे मला ते फिजिक्स आणि केमिस्ट्री मला आवडेन असं झालं अगदी. म्हणजे मे बी त्याचं रिझन असेल की जी सिस्टीम आहे किंवा आपल्या कॉलेजमध्ये जसं शिकवलं जातं त्यामुळे. आणि मग त्यानंतर मला असं झालं की मला आर्ट साइडला जायचंय आणि काय करायचंय मला नेमकं नाही माहित. मे बी मी माझं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देईन किंवा जे काही ते फिगर आउट करेन, पण मला सायन्स नाही घ्यायचं असं. आणि त्यानंतर मी असंच BA घेतलं आणि मग त्यानंतर आवड झाली. म्हणजे सायकोलॉजी हे मला ऐकून माहित होतं की इंटरेस्टिंग वाटायचं की सायकोलॉजी आहे, काहीतरी छान असेल, वाचायला भेटलं. मग फर्स्ट इयर पासून जेव्हा ती बुक्स वाचली आणि काही जण जी ऑलरेडी BA ला असतात त्यांना 11वी-12वी पासूनच सायकोलॉजी असतं, मग त्यांना तो इंटरेस्ट असतो आधीपासून. मला फक्त ऐकून माहिती होतं की सायकोलॉजी काहीतरी इंटरेस्टिंग आहे. मग फर्स्ट इयरला BAच्या मला आवड झाली आणि मग त्यानंतर सेकंड इयरला आवड झाली. आणि
सेकंड इयर पर्यंत पण मला कन्फ्युजन होतं की मी हम्म. सायन्स सोडलंय, पण माझा इंग्लिशमध्ये करू का बीए की सायकोलॉजीमध्ये करू की नेमकं काय करू. पण मग सेकंड इयरला आमचे प्रॅक्टिकल्स वगैरे सुरू झाले आणि मग थर्ड इयरला मी ऍक्च्युअल मध्ये इंटरेस्टेड झाले सायकोलॉजीमध्ये. आणि मग थर्ड इयरला मी ठरवलं की नाही, हे काहीतरी छान आहे. जेव्हा आम्ही प्रॅक्टिकली हे घ्यायला लागलो, प्रॅक्टिकल्स घ्यायला लागलो, लोकांशी बोलायला लागलो किंवा जे एक्सपेरिमेंट्स आहेत ते सोडवायला लागलो. कारण आतापर्यंत नेहमी वाटायचं की एक्सपेरिमेंट्स वगैरे सगळे फक्त केमिस्ट्री, सायकोलॉजीमध्ये आय मीन फिजिक्समध्ये असतात असं, आणि सायकोलॉजीमध्ये पण आहेत एक्सपेरिमेंटेशन एवढं आहे वगैरे, काहीच माहिती नव्हतं, रिसर्च एवढा आहे. आणि मग तो सेकंड इयर आणि थर्ड इयरला एवढा वाढत गेला आणि मग खूप इंटरेस्ट निर्माण झाला. किंवा जास्त वाचून, लोकांबरोबर बोलून, आणि आमचे सर पण आम्हाला जे शिकवायचे त्यांनी पण तेवढा आम्हाला इंटरेस्ट निर्माण केला. आणि मग थर्ड इयरला माझं पक्क झालं की ओके, मला ह्यामध्येच माझं पुढे जे काही करिअर आहे ते करायचं आहे. आणि त्यामध्ये पण असं झालं की सावंतवाडीमध्ये त्यात काही नव्हतं, मास्टर्स म्हणा किंवा त्यात पुढे काय करायचं म्हणजे शिक्षण. आर्ट्स कॉमर्सला सायकोलॉजी हा सब्जेक्ट असतोय. हा, आर्ट्स कॉमर्सला आय थिंक नाहीये, पण त्यामध्ये परत वेगळं असू शकतो. काही काही कॉलेजला इंडस्ट्रियल सायकोलॉजी असते किंवा बाकी बिझनेस सायकोलॉजी वगैरे असू शकतात. कॉलेजवर डिपेंड आहे. पण 11वी-12वीला आर्ट्स सेक्शन मध्ये सायकोलॉजी असते, म्हणजे क्रिमिनल सायकोलॉजी वगैरे, म्हणजे त्यांना इंटरेस्टिंग टॉपिक्स असतात. पण आपल्याला सायन्स साईडला नव्हतं. पण काही काही मुंबईला कॉलेजेसमध्ये सायन्स मधूनच सायकोलॉजी आहे. त्यानंतर मला आवड झाली, तर मग मला असा प्रश्न पडला की आता पुढे करायचंय तर नेमकं काय करायचं. तर मग मी आय वॉज ट्राईंग टू फाइंड आउट की आणखी काय कॉलेजेस आहेत ज्यामध्ये भेटू शकतं पुढचं एज्युकेशन. मग मला गोव्यामध्ये सेंट झेवियर्स मध्ये मी ऍडमिशन घेतलं. तिथे काउन्सिलिंग सायकोलॉजी मध्ये मी ऍडमिशन घेतलं आणि मग तिथे 2 वर्ष म्हणजे मास्टर्सची झाली. मग त्यामध्ये ऍक्च्युली खरं जे काही सायकोलॉजी आहे किंवा काउन्सिलिंग आहे ते मला खरं कळलं किंवा प्रॅक्टिकल नॉलेज भेटलं. कारण तिथे भरपूर आम्हाला काउन्सिलिंग करायला भेटायचं. तिथेच परत आणखी एक काउन्सिलिंगचा कोर्स होता, कॉलेज थ्रूच होता, तो करता आला. मग त्यामध्ये की कसं बोलायचं किंवा काय विचारायचं, बॉडी लँग्वेज, मग कोण कसं का कधी वागतं, त्यापासूनचा जो डिटेल स्टडी आहे तो तिथे करता आला. आणि मग प्रॅक्टिकल्स पण भरपूर टेस्ट वगैरे, म्हणजे माइंडवर जे टेस्ट केले जातात. कोणीही जर क्लायंट आला तर त्याला एक सिम्पटम्स असतील, मग त्या सिम्पटम्स बद्दल जे टेस्टिंग केलं जातं, कारण असंच काही आपण सांगणार नाही डायग्नोसिस विदाउट टेस्टिंग इट. मग ते करून मग त्यामध्ये आम्हाला एक थिसिस पण होता. मग एक पुरा रिसर्च शेवटच्या वर्षी करावा लागतो. तो वगैरे करत असताना मला आणखी जास्त आवड झाली आणि मग त्यानंतर मी ठरवलं की मला माझं क्लिनिक करायचं, म्हणजे जॉब वगैरे ठीक आहे, पण मला स्वतःचं, कारण का सावंतवाडीमध्ये कोणच नाही. हा प्रश्न तुला आता तुझी पूर्ण जर्नी विचारण्यामागची हे कारण की बहुतेक जण मला भेटतात किंवा कॉलेजचे स्टुडंट्स आहेत, ते पण सांगतात की मला सायकोलॉजी करायचं, पण त्यांना एक्झॅक्ट फील्डवर काम करणारा माणूस कोण नाही की प्रॉपर गायडन्स. शेवटी आपल्याकडे म्हटल्यावर एक फील्ड निवडणं पण आलंय आणि करिअरच्या संधी काय आहेत, त्यापासून इन्कम कसं जनरेट झालं पाहिजे, कारण तो एक बेसिक नीड आहे माणसाची. मग त्यासाठी तुला मी ही जर्नी विचारलेली आहे की जेणेकरून आपल्या भागातली काही जे विद्यार्थी असतील, यंगस्टर असतील, त्यांना सायकोलॉजी रिलेटेड काहीतरी करायचं असेल तर त्यांना थोडा गायडन्स मिळेल. हा असा फील्ड आहे की ज्यामध्ये जेवढं शिकाल तेवढं कमी. म्हणजे असा फील्ड, म्हणजे सायन्सचे सगळेच फील्ड तसे असतात ऍक्च्युली, की जेवढं तुम्ही शिकत जाल तेवढं आणखी डीप मध्ये त्यामध्ये ओपन अप होत. एक्सप्लोर केलेलं नसतं. प्रत्येक गोष्ट एक्सप्लोर झाल्यानंतर मग आपल्याला एक्झॅक्टली कळते की बाबा इथे आवड आहे, मग त्यात एंटर केल्यानंतर अजून म्हणजे एवढे त्यामध्ये हे आहेत. म्हणजे मला काउन्सिलिंग शिकत असतानाच आणखी आवड झाली की कपल काउन्सिलिंग मध्ये आवड झाली. मग परत अडल्टिंग, जे काही अडल्ट काउन्सिलिंग आहेत त्यांच्यामध्ये हे झालं. मग इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग मध्ये, मग त्यामध्ये कसं असतं, पण त्यामध्ये परत स्पेशलायझेशन कोर्स करावे लागतात. मग ते वेगळं, जर तुम्हाला आणखी डिटेल शिकायचं आहे. मग त्यामध्ये मी परत सायकोथेरपीचा एक कोर्स केला, मग तो वर्षभर डिप्लोमा केला. मग त्यामध्ये आणखी टेक्निक्स समजतात आपल्याला की नेमकं काय वापरता येतं, काय केलं पाहिजे. आणि मी म्हणेन की फील्डमध्ये आपण जेव्हा खरं प्रॅक्टिकली काम करतो तेव्हाच त्या गोष्टीचा आपल्याला अंदाज येतो. आणि म्हणूनच मग मी ऑनलाईन काउन्सिलिंग स्टार्ट केलं किंवा इंटर्नशिप स्टार्ट केल्या आणि सगळीकडे जाऊन, म्हणजे त्यांच्याकडे
काउन्सिलिंग स्टार्ट करून करून म्हणजे खरं लोकांबरोबर बोलून किंवा हॉस्पिटलमध्ये काम केलं, जिथे इंटर्नशिप्स दिल्या जातात. गोव्यात होतं. मग तिथे काम केलं. मग त्यांच्याबरोबर इन प्रॅक्टिकल आपल्याला बोलायला भेटतं. आता कसं होतं की इथे वाडीमध्ये तेवढं म्हणजे सावंतवाडीमध्ये आपल्याला तेवढं अवेअरनेस असल्यामुळे डायरेक्ट कोण क्लायंट्स येणार नाही बोलायला, की त्यांना प्रश्न असतील किंवा काही एक्सपिरियन्स आपल्याला कुठून भेटेल. तर आपल्याला तो फील्ड वर्क बाहेरूनच भेटेल. म्हणजे पहिलं स्टार्टिंगला इंटर्नशिप किंवा जॉब हे पहिलं 1-1.5 वर्ष करावंच लागतं. म्हणजे ज्यामधून आपल्याला त्या लोकांबरोबर बोलता येतं आणि मग थोडा कॉन्फिडन्स वाढतो की ओके मला आता बोलता येतंय. किंवा असं होऊ शकतं काउन्सिलिंग मध्ये खूपदा की समोरचा आपल्याला सांगतोय प्रॉब्लेम, पण आता मी पुढे तुला काय विचारणार किंवा काय सांगणार, त्यामध्ये माणूस स्टक होऊ शकतो. मग ती प्रॅक्टिस कधी येते तर ती बोलून बोलून जास्त आणखी विथ टाइम फील्ड मध्ये काम करून करूनच पर्सनला ऑब्झर्व करून तुम्ही ऑब्झर्व करता आणि त्याला थोडं म्हणजे काय प्रॉब्लेम असतो थोडं पर्सनॅलिटी ओळखतात. बरोबर. आणि म्हणजे ऑब्झर्व पण करतो आणि ते जे बोलता आहे म्हणजे कधी कधी असं असतं की त्यात जे बोलणं आहे त्या बोलण्यामध्ये काहीतरी डीप ते पटकन बोलून जातात किंवा हे बोलण्याच्या मागे काय कारण असू शकतं किंवा असं पण असं की एकाच भेटीत काही कळेल असं नाहीये. आता खूपदा असं होतं, एक मिसकन्सेप्शन्स आहेत भरपूर सायकोलॉजी रिलेटेड. ते म्हणजे की आम्ही मन वाचतो समोरच्याचं किंवा मला भरपूर जण असे सांगतात की की तू म्हणजे तुला माहित असेल ना माझ्या मनात काय चाललंय किंवा तुला लगेच कळेल की माझ्या मनात काय चाललंय, तू बोल. म्हणजे त्यांना असं वाटतं की ही माझं मन ओळखेल किंवा मन वाचेल. तर ते तसं नसतं. ओव्हरऑल आम्ही बॉडी लँग्वेज वाचतो किंवा मी म्हणेन मुळात बोलायला स्टार्ट झाल्यानंतर आपल्याला हळूहळू पर्सनॅलिटी समोरच्याची कळत जाते की आणि त्यामध्ये ह्याचा पण भाग आहे की आजूबाजूला त्यांचे एन्व्हायरमेंट काय आहे, त्यांची फॅमिली डायनॅमिक्स काय आहे, बाकी एन्व्हायरमेंट काय आहे, सगळं मॅटर करतं आणि त्यानंतर त्यांचा एक पर्टिक्युलर बिहेवियर बनतो. मग तो आम्ही स्टडी करतो. मग त्यासाठी तसा वेळ लागतो की म्हणजे सेशन्स आता खूप वेळा असं पण होतं की एका सेशन मध्येच लोकांना एक्सपेक्टेशन असतात की एका सेशन मध्ये माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे किंवा एका सेशन मध्ये मी ह्यांच्याशी बोललो, आता माझं का सॉल्व्ह झालं नाही किंवा हे कधीपर्यंत, कधी लवकर होणार. पण ते काय असतं की बेसिक सायकोलॉजी अशी काम करते की तुम्हाला समोरच्या व्यक्तीबद्दल पूर्णतः माहिती घ्यावी लागते. म्हणजे तो कोणत्या क्षणी कसा वागतो हे जर आपल्याला त्याचं डायग्नोसिस करायचंय किंवा त्याबद्दल जाणून घ्यायचंय तर तो कसा रिएक्टिव्ह आहे, त्याला काय गोष्टी हर्ट होतात ह्यापासून, म्हणजे तेव्हा कधी कुठची तरी गोष्ट त्याला हर्ट झाली त्या गोष्टींबद्दल पण जाणून घ्यावं लागतं. मग थेरपी म्हणून एक इट्स अ टाइम टेकिंग प्रोसेस, म्हणजे जिथे वीक बाय वीक बोलून त्यांच्या बरोबर ते फाइंड आउट करू शकतो. तुम्ही लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करता डे टू डे लाईफ मध्ये येणारे प्रॉब्लेम्स म्हणा किंवा त्यांच्या लाईफ मध्ये काही लहानपणापासून जसे संस्कार झालेत किंवा ते एखाद्या एन्व्हायरमेंट मध्ये वाढले त्याचा त्यांच्यावर प्रभाव जो पडतोय आणि त्याच्यानुसार त्यांची जे मेंटॅलिटी तयार होते त्यावर त्या मेंटॅलिटीमुळे त्यांना लाईफ मध्ये येणारे प्रॉब्लेम्स जे आहेत त्यांना ते सॉल्व्ह केले जातात. साधारण एक ओव्हरऑल प्रश्न असतो डॉक्टरकडे, नॉर्मल डॉक्टरकडे गेल्यावर आपल्याला काय खोकला आहे, सर्दी आहे, तर आपल्याला मेडिसिन दिल्यावर त्या बऱ्या होतात. मग त्याला पिरियड विचारला जातो किती दिवस लागतात, 10 दिवसात बरं होईल. मग असा प्रश्न आहे की ह्याच्यासाठी थेरपीसाठी किती दिवस जातात नॉर्मली किंवा कसा असू शकतो वेळ? खरंच चांगला प्रश्न आहे, कारण का मला हा प्रश्न प्रत्येक क्लायंट कडून येतो. म्हणजे कारण आता जर आपण डॉक्टरकडे, आता आपल्याला माहितीये ना की आपल्याला काहीतरी झालंय आणि मी डॉक्टरकडे गेलीये तर मला एवढ्या टाइम मध्ये रिझल्ट आला पाहिजे. आता जर सर्दी आहे आणि मी तुमच्याकडे आले तर मी जर मला डॉक्टरने सांगितलं नाही 2-3 महिने लागणार तर आपल्याला नाही चालणार ते. आपल्याला तेव्हा रिझल्ट हवा असतो कारण मला तेव्हा त्रास होतोय. पण थेरपी ही अशी गोष्ट आहे जी खूप वेगळी आहे अदर दॅन जे आपल्या डॉक्टरची ट्रीटमेंट आपण घेतो. पण लोक खूपदा ती सिमिलर समजतात आणि मग त्यामुळे त्यांचे एक्सपेक्टेशन्स तसे होऊन जातात. पण काय आहे की थेरपीमध्ये कसं असतं की आता जर तुम्ही माझ्याकडे आलात तर आय विल आस्क यू की काय नेमका प्रॉब्लेम आहे वगैरे. मग त्यानंतर मला 1 ते 2 सेशन्स मध्ये तुमच्याबद्दल आयडिया येते की काय नेमका प्रॉब्लेम आहे आणि तुमची पर्सनॅलिटी काय आहे किंवा ती कशी डील करते आहे त्या प्रॉब्लेम बरोबर. आणि काउन्सिलिंग हे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग पेक्षा त्या माणसाच्या ओव्हरऑल ग्रोथ बद्दल असतं की तो हा प्रॉब्लेम येईल, ओके तुम्ही माझ्याकडे एका प्रॉब्लेमसाठी आलाय, तो प्रॉब्लेम मी निश्चितच सॉल्व्ह करेन, पण तो प्रॉब्लेम पुन्हा येऊ शकतो किंवा त्यासारखा त्यापेक्षा पण मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. पण त्या प्रॉब्लेम मधून तुम्हाला स्वतः बाहेर
येता आलं पाहिजे. तर ती शक्ती किंवा ते जे आपण शिकतो, स्वतःची ग्रोथ करायला शिकतो, ते आपण थेरपीमधून शिकतो. म्हणजे असं नाहीये की तो माणूस माझ्यावर डिपेंडंट होऊन जाईल, की एक प्रॉब्लेम आला तर असं असं मी सॉल्व्ह करायला येतोय आणि दॅट्स इट. तर तो प्रॉब्लेम येण्यामागे त्या पर्सनची पर्सनॅलिटी कशी त्यामध्ये आहे किंवा आजूबाजूचा जो एन्व्हायरमेंट आहे तो केवढा मोठा रोल प्ले करतोय, तो त्या माणसाला आपण थोडं अवेअरनेस आणून देतो की इथे नेमकं काय होतंय. आणि एक पर्स्पेक्टिव्ह बिल्डिंगचं काम करतं थेरपी. म्हणजे आपण खूपदा प्रॉब्लेम मध्ये एकाच पर्स्पेक्टिव्हने काहीतरी बघत असतो आणि तोच प्रॉब्लेम असतो. खरा प्रॉब्लेम नसतो, पण आपला पर्स्पेक्टिव्ह हा प्रॉब्लेम उत्पन्न करत असतो. मग तो पर्स्पेक्टिव्ह आपण मेन म्हणजे चेंज करतो किंवा एक वेगळ्या पद्धतीने बघायला क्लायंटला हेल्प करतो. सायकोलॉजीमध्ये आता मला प्रश्न पडलाय एवढं सगळं ऐकल्यानंतर, की आम्ही सायन्स मध्ये शिकतो की आपले निर्णय ब्रेन थ्रू होतात. आता सायकोलॉजी आल्यानंतर मन म्हटलं जातं, मनाचे काही डिसिजन घेतो. मग काय हे फरक काय आहे? ओके, म्हणजे व्हॉट यू आर आस्किंग इज की डिसिजन मेकिंग ब्रेन, डिसिजन मेकिंग मध्ये ब्रेनचा काय रोल असतो किंवा माइंडचा काय रोल असतो नेमका, आणि मग सायकोलॉजीचा नेमका रोल काय असं, इफ आय एम नॉट रॉंग. ओके, तर मग काय आहे की सायकोलॉजीमध्येच न्यूरोलॉजी आणि न्यूरो सायकोलॉजी सगळं त्यामध्येच आहे. ओके, म्हणजे बेसिक काय आहे की ते फुल सायन्स स्टडी आहे. मग इथे त्यात पार्ट्स असतात. आता एका साईडला बिहेवियर स्टडी केला जातो, एका साईडला पूर्ण ब्रेन स्ट्रक्चर पण स्टडी केलं जातं की कधी काय. आता तुमचा जो रिस्पॉन्स असतो तो दोनही गोष्टींमुळे होतो. ओके, म्हणजे हॉर्मोनल पण काही गोष्टी असतात किंवा न्यूरो सायकोलॉजी थ्रू पण काही गोष्टी असतात की नो मॅटर व्हॉट आपण कितीही बिहेवियर हे केलं तरी पण काही प्रॉब्लेम्स असे असतात जे ऑलरेडी होत आहेत किंवा ते न्यूरॉन्स मध्ये होत आहेत किंवा त्यांच्या रिस्पॉन्समुळे होत आहेत. ओके, त्याचा कंट्रोल नसतो समोरच्या माणसावर. म्हणजे स्किझोफिनिया किंवा बाकीचे आणखी जे डिसऑर्डर्स आहेत ज्या सिरियस आहेत, मग त्यासाठी मेडिकेशन्स घ्यावे लागतात. ओके, आणि काही प्रॉब्लेम्स जे आता सायकोलॉजी थ्रू बघायचं झालं तर आपलं बिहेवियर, ओके, जे आपण चेंज करू शकतो, ते आपण चेंज करू शकतो कधी आपण अवेअरनेस आपला आला, आपण कॉन्शियस झालो आपल्या थॉट्स बद्दल, तर आपण ते कॉन्शियसली त्या चेंजेस आणू शकतो आपल्या लाईफमध्ये. आता जे न्यूरो सायकोसोशल जे सगळं न्यूरोलॉजिकल आपल्या ब्रेनमध्ये होत असतं त्यावर आपला कंट्रोल नसतो. मग त्यासाठी आपल्याला मेडिसिन्स घ्यावे लागतात किंवा मी म्हणेन माइंडफुल एक्सरसाइजेस करावे लागतात. आपलं माइंड तशा पद्धतीत ट्रेन करावं लागतं. आणि मग त्यामध्ये माइंडफुलनेसचा किंवा योगाचा भरपूर मोठा भाग आहे. म्हणजे आपलं ब्रेन कसं हेल्दी ठेवायचं किंवा त्यामधून हेल्दी कसं इफेक्ट. आता टॉकिंग अबाउट बिहेवियर जो तुझा प्रश्न होता, तर ते कसं असतं की आता एक बाळ आहे, जर लहान बाळ आहे तर त्याच्याकडे स्वतःचा थॉट काहीच नाहीये, राईट. म्हणजे तो कुठेही जन्म घेईल तर तो कुठून शिकतो, जो आजूबाजूला जे काही त्याचं वातावरण आहे त्याच्याबरोबर जी भाषा बोलली जात आहे तर तो त्या भाषामधून तो आपली भाषा निर्माण करतोय किंवा तो आजूबाजूला ऑब्झर्वेशन करतोय आणि त्या ऑब्झर्वेशनमुळे हळूहळू तो शिकतोय. आणि मग असंच करत करत त्याच्या आजूबाजूचं जे बिहेवियर आहे ते शिकत शिकत तो सगळं शिकतोय. म्हणजे माझ्या आईनी मला हे दिलं म्हणजे ती माझं ऐकते, असं करून करून जे आपण बारीक बारीक जे काही शिकत गेलो ते आपण बिहेवियर नुसार शिकतो. की इथे मी हे वागलं पाहिजे, मग तिथे मी ते नाही वागलं पाहिजे. मग परत जे पॅरेंटल जे काही बिहेवियर असतो किंवा आता पेरेंटिंग हा पण एक वेगळा सायकोलॉजिकल टॉपिक आहे की कसं पेरेंटिंग केलं जावं किंवा कसं केलं जाऊ नये. आता तो पण इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे, पण त्यामध्ये त्याचा खूप जास्त फरक पडतो ऑन द चाइल्ड्स माइंड. आणि मग ते माइंड मोठं होऊन कसं डेव्हलप होतं. आज आपण जे पर्सन आहोत, आज जर फॉर एक्झाम्पल मी ह्या देशात नसती, मी सावंतवाडीत नसती, मी कुठच्या तरी वेगळ्याच देशात असणार असती, तर ऍज अ पर्सन जी मी आज रिया म्हणून आहे ती मी नसणार असते. मी पूर्णतः वेगळी असणार असते. का? कारण माझं कल्चर वेगळं असणार असतं, माझे थॉट्स, माझ्या आजूबाजूची लोक वेगळी असणार असते. मग माझं रिएक्ट करण्याचं, रिस्पॉन्ड करण्याची क्षमता पण वेगळी असणार असते, कारण मी पूर्णतः वेगळंच काहीतरी शिकले. पण आज मी इथे आहे आणि माझ्या आजूबाजूचं जे वातावरण होतं, जे माझे पेरेंट्स आहेत त्यांचं जे बोलण्याची पद्धत आहे किंवा माझ्या फॅमिलीमध्ये बोलण्याची जी पद्धत आहे ती मी बघून ती आत्मसात केली आहे सबकॉन्शियसली. असं नाहीये की मी ते ठरवून शिकले की ते असं बोलतायत मी पण असं बोलणार, असं नाहीये. ते आपण आपोआप घेतो आणि जेनेटिक पण त्यात एक भाग असतो की जेनेटिक्स पण एक मोठा मेजर भाग आहे. आणि मग सगळ्याच क्लबिंग म्हणजे जेनेटिक्स,
परत न्यूरॉन्स आणि आपलं जे ब्रेन स्ट्रक्चर, मग आणखी बिहेवियर. म्हणजे असं काही आहे का की माणूस जो आहे जन्म झाल्यानंतर एका पर्टिक्युलर एज पर्यंत तो शिकतो आणि त्यानंतर तो आपला जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो फिक्स करतो, त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम होतात? हो, म्हणजे एका अर्थाने हे बरोबर आहे. तसं तर माणूस प्रत्येक क्षणी शिकत असतो. पण काय होतं, की जेव्हा जे आपण लहानपणीपर्यंत शिकतो, एक पर्टिक्युलर एज पर्यंत, ते आपल्यामध्ये मनामध्ये एवढं जास्त बिंबलेलं असतं, तर त्याची आपल्याला जाणीव नसते. आता जर मला बदलायचं, जर माझ्याकडे क्लायंट आला आणि तो म्हणेल, आता फॉर एक्झाम्पल तो जर 30 वर्षाचा आहे आणि तो म्हणाला, की मला बदलायचंय. ओके. तर मी त्याच्याविषयी विचारेन आणि आम्ही थेरपीची सुरुवात करू. पण काय होतं, की त्याला ती जाणीव होईपर्यंत, की तो 30 वर्ष काय नेमका बिहेवियर करतो आहे किंवा त्यात चुकीचं काय आहे किंवा बरोबर काय आहे, ह्याची जाणीव होईपर्यंत त्याला काही महिने लागतात. कारण का जरी मी ती जाणीव करून दिली, तरी समोरचा ती बऱ्याच वेळा एक्सेप्ट नाही करू शकत. म्हणजे त्याला थोडासा वेळ लागतो तो सेल्फ एक्सेप्टन्स येण्यासाठी, की हो म्हणजे ह्या सांगतायत, पण ते खरंच आहे का? किंवा हे मी खरंच चेंज कसं करू? आणि त्याचा एक्सेप्टन्स हा स्वतःमधूनच येतो. मुळात आपण एक्सेप्टिंग असलो, की जर आपण जेव्हा चुका सांगितल्या जातात आणि असं नाहीये की चुकाच सांगितल्या जातात, पण तो आपला जो एक पॅटर्न असतो, एक बिहेवियरचा ना पॅटर्न असतो आणि तोच पॅटर्न तो घडत जातो लहानपणापासून. जर म्हणजे जे काही आपलं बिहेवियर आहे, जे काही आपलं पॅटर्न आहे, तर ते एका पर्टिक्युलर पद्धतीमधून तो घडत जातो. आणि तो का घडतो? कारण का आपल्याला जी सवय लागलेली असते, म्हणजे आपलं जे कंडिशनिंग होतं ब्रेनचं, त्यामुळे ते एक पर्टिक्युलर बिहेवियर तयार होतो. आणि मग तो पॅटर्न आज जर 30 इयर्सचा माणूस क्लायंट असेल, तर त्याला अचानक मी सांगितलं, की आज हे गोष्टी रॉंग आहेत किंवा ह्या गोष्टी पॅटर्न ह्या आपण बदलू शकतो. रॉंग म्हणण्यापेक्षा ह्या बदलू शकतो. ते सहज एक्सेप्ट नाही करणार. त्याला थोडासा टाइम लागेल, प्रॅक्टिस लागेल बऱ्याच गोष्टींची. बरेच टेक्निक्स लागतील. त्या टेक्निक्स नंतर ते हळू-हळू ते एक्सेप्ट करायला शिकतात. स्वतःला एक्सेप्ट करायला शिकतात किंवा भरपूर गोष्टी असतात ॲक्चुअली. माणूस खूप गिल्टमध्ये पण असतो स्वतःच्या आणि ती गिल्ट सुद्धा त्यांची फॅमिली जी असते तीच त्यांना देते. आणि म्हणूनच मी म्हणते, की प्रत्येक जो एन्व्हायर्नमेंट आहे, तो खूप जास्त मेजर रोल प्ले करतो कोणत्याही माणसामध्ये. त्या पर्टिक्युलर माणसाने ते ठरवलं पाहिजे, त्याचा एक्सेप्टन्स पाहिजे. बरोबर. म्हणजे ती जागा त्याने रिकामी केली. म्हणजे एखादं भांडं आपण म्हणू शकतो ते भरलेलं असेल, बरोबर. त्यात तो एक्सेप्टच करत नसेल आपण जे काही इतर देतोय. त्याच्यासाठी त्याला ते एक्सेप्ट केलं पाहिजे आणि ते जुन्या गोष्टी आहेत त्या क्लिअर केल्या पाहिजे. बरोबर, बरोबर. एक्झॅक्टली. आणि तेच म्हणजे ते अवेअरनेस होईपर्यंत थोडा वेळ लागतो, की नेमकं काय. आणि तो एवढा छोटं ती गोष्ट असते खरं तर. म्हणजे आपण जेव्हा क्लायंटला इन्साईट देतो, इन्साईट इन द सेन्स काय असतं, की बहुतांश वेळा असं होतं, की मला नेमकं कळतं, की काय प्रॉब्लेम आहे. ओके. आता माझ्याकडे जर क्लायंट आला आणि 5 एक सेशन तो आलाय कंटिन्युअस, तर मला त्याच्याकडे बघून किंवा त्याचं जे बोलण्याची पद्धत आहे किंवा जे सांगणं जे आहे किंवा एक पर्टिक्युलर बिहेवियर आहे, तर मला तो पॅटर्न समजून जातो, की नेमकं काय आहे आणि प्रॉब्लेम एक्झॅक्ट काय आहे, तो मला एक्झॅक्ट कळून जातो. पण मी त्याला तो तेव्हा नाही सांगू शकत. जर मी तो त्याला त्यावेळी सांगितला, तर त्याची रिएक्शन किंवा त्याला ते एक्सेप्टन्स नसेल. मग त्याला असं वाटू शकतं, की नाही हे काहीतरी मला काहीतरी वेगळं सांगितलं जातंय किंवा तो तेव्हा रेडी जेव्हा होईल ना, तो मला बरोबर कळतं, की हा आता माणूस रेडी आहे. जेव्हा मी त्याला आता ह्या इन्साईट सांगू शकते. मग तो पर्टिक्युलर टाईमलाच मी ती गोष्ट त्याला ते सांगू शकते आणि मग तेव्हा कदाचित तो थोडा ओपन असेल, तर तो ती गोष्ट एक्सेप्ट करतो आणि मगच तो चेंज करायला घेतो. असं नाहीये, की माझ्याकडे क्लायंट येतोय आणि मी दुसऱ्या सेशनमध्येच त्याला सांगितलं, की ही गोष्ट आहे, ही तू बदल. आणि मग तो म्हणणार, की असेल कदाचित. मग नॉट ऑलवेज ही विल बिलीव्ह मी. पर्टिक्युलर टाईम नंतरच त्याला म्हणजे घडवावं लागतं. घडवावं लागतं. थोडक्यात लहान मुलाला जसं शिकवतो हळूहळू छोट्या गोष्टी. आणि मला ना भरपूर वेळा जो तू प्रश्न विचारला, की किती वेळ लागणार, किती सेशन्स लागणार, असं भरपूर वेळा जेव्हा विचारतात, तेव्हा माझं उत्तर हे असतं, की आपलं जे आपलं लाईफ टाईम आहे, जर 30 इयर्स आपला लाईफ टाईम आहे, तर आपलं जे बिहेवियर आहे ते अख्ख्या 30 इयर्स थ्रू बनलेलं आहे, घडलेलं आहे. जे आपण ॲज अ पर्सनॅलिटी घडलेलो आहोत, ते 30 इयर्स मध्ये घडलेलं आहे. मग ते 3 सेशन्स मध्ये कसं बदलेल किंवा 3 महिन्यातही कसं बदलेल? त्याला एक पर्टिक्युलर ग्रोइंग पिरियड दिला पाहिजे, टाईम दिला पाहिजे. आता जर कोणता प्रॉब्लेम एवढ्या वर्षापासून मी सहन करतोय किंवा सहन करतेय आणि तो एक पर्टिक्युलर टाईम आहे, तर
हिलिंगला पण तेवढा वेळ दिला पाहिजे, हम्म. किंवा एक ग्रोथ साठी स्वतःच्या, किंवा काहीतरी नवीन आत्मसात करण्यासाठी सुद्धा, प्रॅक्टिसिंग साठी पण तेवढा टाइम लोकांनी दिला पाहिजे. मग ऑफकोर्स रिझल्ट येतील. आता हा प्रश्न आलाय तर की लोकांचे प्रॉब्लेम्स काय काय असू शकतात, कोणकोणत्या केसेस असतात ह्याबद्दल थोडं म्हणजे केसेस सांग की असे प्रॉब्लेम्स असतात. ओके. सो बेसिकली काय होतं, जेव्हा आमच्याकडे क्लायंट येतो तेव्हा पहिली गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट जी केली जाते काउन्सिलिंग मध्ये, ती म्हणजे कॉन्फिडेन्शियलिटी. म्हणजे जर आता जर माझ्याकडे कोणता तरी क्लायंट आला, तर सगळ्यात महत्वाचं की मी त्यांना श्युरिटी देते, एक कॉन्फिडेन्शियलिटी देते की तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये जे बोलणं होणार आहे ते आपल्यामध्येच राहील आणि ते आणि कुठे नाही जाणार. किंवा काय असतं, खूपदा त्यांना एक भीती असते की मी जे सांगेन ते कदाचित बाहेर कुठे गेलं तर, आणि मग लोक मला जज करतील किंवा काहीतरी म्हणतील, किंवा मी हा प्रॉब्लेम मधून मग कसा बाहेर येणार, किंवा ते बाहेर कुठे जाईल, किंवा समोरचा काउन्सिलरच मला जज करेल, असं पण लोकांच्या मध्ये थॉट होतो. मग त्यामुळे सगळ्यात महत्वाचं हे आहे की ही काउन्सिलिंगची जी स्पेस आहे ती मुळातच नॉन जजमेंटल आहे, हे लोकांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. आणि कशा पद्धतीचे क्लायंट्स येतात, तर सगळ्या पद्धतीचे क्लायंट्स येतात जे आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये पण बघत असतो, आणि छोट्यात छोटी गोष्ट आणि मोठ्यात मोठी गोष्ट अशा पद्धतीचे क्लायंट्स येतात. म्हणजे छोट्यात छोटी म्हणजे काय, तर आपल्यामध्ये थोडंसं कोणीतरी आपल्याला काहीतरी बोललं तर आपल्यामध्ये ते राहतं आणि मग आपल्याला त्याचा त्रास होतो. काही काही जण असं होतं की एकच गोष्ट, कोणीतरी मला काहीतरी बोललंय, त्या गोष्टीमध्येच एवढं ओव्हरथिंक करतात की त्यांना डे टू डे बेसिसवर त्यांना खूप त्रास व्हायला लागतो, किंवा पुन्हा पुन्हा ते विचार येतात आणि ते विचार त्यांना थांबवता येत नाहीये. हे असू शकतं. खूप वेळा मोस्ट ऑफ द टाइम ओव्हर थिंकिंग चा इश्यू असतो. म्हणजे जे आजकाल जास्त चाललंय आजूबाजूला आपल्या बघतो, तर जास्त करून रिलेशनशिप्स आणि जे अडल्ट रिलेशन्स आहेत त्यामध्ये जास्त करून काउन्सिलिंगची गरज असते. म्हणजे काय होतं की आपण डिपेंडंट होऊन जातो. रिलेशनशिप जर म्हणालं तर मग त्यामध्ये आपण एक समोरच्या माणसावर डिपेंडंट होऊन जातो इमोशनली, किंवा म्हणजे थ्रू एनिथिंग, म्हणजे एक इमोशनल आपल्याला जे काही नीड असते. मग त्यामुळे मग विथ दॅट कम्स द रिस्पॉन्सिबिलिटी, विथ दॅट कम्स द फिअर ऑफ लुझिंग दॅट पर्सन. मग त्यामधून मग इनसिक्युरिटीज येतात, मग मग बिहेवियर, मग ती रिलेशनशिप जपण्यासाठी, म्हणजे आता काउन्सिलिंग कपल थेरपीमध्ये पण केली जाते. जर दोन कपलना आपल्या रिलेशनशिपवर काम करायचं आहे, दोघांनाही मिळून आपले कम्युनिकेशन जर सुधारायचे आहेत, म्हणजे एकच गोष्ट आहे. आता एक रिलेशनशिप मध्ये जर कपल आहे, तर त्यांना तिच्या जर हजबंडला त्यांना काहीतरी सांगायचंय, तर ती एकच गोष्ट ती वेगळ्या पद्धतीत सांगणं महत्वाचं आहे. तीच गोष्ट जर त्याला एक सेंटेन्स सांगायचं, पण तो बायकोला एकदम कसंही सांगतोय, किंवा तिला हर्ट होईल अशा पद्धतीत सांगतोय, आणि त्यामुळे त्यांचं रिलेशन जर खराब होत असेल, तर हे मला लक्षात येतं, म्हणजे त्यांच्या जे बोलण्यावरून जे काही असेल. मग मला तीच गोष्ट मोठा काही बदल न करता तीच गोष्ट एका वेगळ्या पद्धतीत बोलणं, मग ते नवऱ्याकडून असो किंवा बायकोकडून असो, पण त्यांचं कम्युनिकेशन सुधारून त्यांना त्याची प्रॅक्टिस करून देणं, किंवा नेमकं काय प्रॉब्लेम आहे त्याकडे त्यांचं अवेअरनेस आणून देणं, अशा पद्धतीचं कपल काउन्सिलिंग होतं. मग ते खूप वेळा ते असतं, किंवा करिअर काउन्सिलिंग सुद्धा असतं. भरपूर वेळा करिअर काउन्सिलिंगसाठी पण मुलं येतात, म्हणजे जे युथ आहे ते येतात. मग त्यांना थोडं कन्फ्युजन असतं की नेमकं काय करायचं. हा मोठा प्रश्न असतोय, काही काय करायचं. आता एवढं 11वी 12वी झाली किंवा 10वी झाली, मोस्ट ऑफ 11वी 12वी नंतर प्रश्न असतात, आता काय करायचं. त्याच्यासाठी थोडंफार काहीतरी माझ्याकडे जेव्हा करिअर काउन्सिलिंगसाठी लोक येतात, म्हणजे मुलं जेव्हा येतात, मी जे आता ऑब्झर्व केलंय ते मी सांगते तुला. तर मोस्ट ऑफ द टाइम काय असतं की एकच थॉट असतो मुलांच्या मध्ये, की मला काहीतरी असं करायचंय ज्यामधून पैसे भेटतील. मला क्लिअरली सांगतात असं की माझा एवढाच गोल आहे की मला पैसे भेटतील असं काहीतरी करिअर निवडायचंय. किंवा खूपदा असं असतं की डायरेक्ट त्यांना माहितीये की मला हे करायचंय, मला सांगा तुम्ही की ज्यात स्कोप कशात आहेत ते मला सांगा. असं ह्या दृष्टिकोनाने लोक करिअर काउन्सिलिंगसाठी येतात. मग कधीही माझा हाच एक रिस्पॉन्स असतो की माझं हेच एक वाक्य आहे माझं नेहमीचं, की स्कोप हा कशातच नसतो आणि सगळ्यातच असतो, असं माझं वाटतं. आता मला ह्यामध्ये काय म्हणायचंय, तर स्कोप हा कशातच नसतो इन द सेन्स
आपण जर काहीच मनापासून नाही केलं, आपल्याला जर ते आवडतच नाहीये, मला कोणीतरी सांगितलं म्हणून मी इंजिनिअरिंग करणार आहे, मला कोणीतरी सांगितलं, मला घरातले जबरदस्ती करतायत म्हणून मी जर एका पर्टिक्युलर फील्डमध्ये जातोय, तर त्यात मला स्कोप नाहीये. कारण मी ते आवडीने नाही करणार. नाही मी त्याला तेवढं डेडिकेशननी करू शकतो, नाही पॅशनेटली करू शकतो. मला मुळात आवडतच नाहीये. मी फक्त का करणार आहे? कारण त्यात स्कोप आहे. पुढे जाऊन मला पैसे भेटतील. पैसे नक्कीच भेटतील, पण तुला सॅटिस्फॅक्शन नाही भेटणार. आणि तो मग मेजर रोल प्ले करतो आपल्या लाईफमध्ये, जे सॅटिस्फॅक्शन आहे. आफ्टर 30s जेव्हा आपल्याला मिड लाईफ क्रायसिस व्हायला लागतात, आपल्याला सगळं हे व्हायला लागतं, की मी एवढं लाईफ जगलो, पण आता मी सॅटिस्फाईड नाहीये. हे काय येतं? कारण आपण करिअरमध्ये काहीतरी असं निवडतो, जे आपल्याला एक सगळे सांगतायत म्हणून आपण त्या दिशेने गेलेलो असतो. मग ते आहे आणि सगळ्यातच स्कोप आहे असं जेव्हा मी म्हणते, तर ते कधी येतं, की सगळ्यात स्कोप आहे जर आपण त्यामध्ये तेवढ्या डेडिकेशननी करू इच्छितो किंवा आपल्याला मुळात ते आवडतं आहे. जर आपल्याला ती गोष्ट आवडते आहे आणि मग आपण त्यामध्ये एक वाट शोधण्याचा प्रयत्न करतो. मुळात जर ती गोष्ट आवडते तर आपोआप ते गोष्टी भेटत जातात आपल्याला, असं मी बिलीव्ह करते, की आपल्याला मुळातच त्या गोष्टीकडे आवड असेल तर आपल्याला ती तशी लोक पण भेटायला लागतात, जी आपल्याला तो राईट रूट दाखवतील. आणि मग त्यानंतर पदोपदी आपल्याला त्या डिसिजन्स येतीलच, की कधी आपल्याला काय डिसिजन घ्यायचा आहे. आणि कोणताही डिसिजन घेतला तरी इव्हेंच्युअली आपल्याला माहित असतं, की आपण ते करूच, काही झालं. जसं की माझ्या बाबतीत पण तेच घडलं, की मला जेव्हा मी BA करत होती तेव्हा आय वॉज नॉट शुअर की मला सायकोलॉजीमध्ये मी हे करेन. मला एवढंच माहित होतं की मला काहीतरी वेगळं करायचंय आणि जे मी करेन, मला स्वतःवर विश्वास होता की जे मी करेन ते मी परफेक्ट करणार. म्हणजे परफेक्ट असं नाही, पण मला आवडेल, मला आनंद होईल आणि मी सॅटिस्फाईड असेन एवढं मला निश्चित होतं. आणि मग विथ टाइम ते रूट्स मला भेटत गेले. आणि मी आतापर्यंत मी असं म्हणेन की मी खूप ग्रेटफुल आहे, की लाईफने असं मला ह्या पोझिशनमध्ये आणलं, की मला जे आता मी करते त्यामध्ये मी खूप सॅटिस्फाईड आहे. आणि ते मी तेव्हा जर असा विचार केला असता, की कशात स्कोप आहे, तर डेफिनेटली मला सांगितलं असतं, की इंजिनिअरिंगमध्ये स्कोप आहे किंवा डॉक्टरमध्ये स्कोप आहे. माझे जेवढे कझन्स आहेत सगळे इंजिनियर डॉक्टर आहेत आणि आजूबाजूलाचे फ्रेंड्स आहेत सगळे इंजिनियर डॉक्टर आहेत. एका पॉइंटला मला 2 वर्षापूर्वी असा प्रश्न पडायचा, की सगळे वेल पेड जॉब्सवर आहेत, ते एक पर्टिक्युलर काहीतरी गोष्ट करतायत आणि वाय एम आय नॉट डुईंग दॅट. पण मला माहिती होतं, की मला सगळ्या जे काय म्हणतो आपण सोसायटीच्या नॉर्म्स प्रमाणे कधीच जायचं नव्हतं. माझी पूर्ण लाईफच मी असं म्हणेन, की ती सोसायटी प्रमाणे नाहीच आहे. माझे जे डिसिजन्स आहेत. कारण मी कधीच एक समाज काय विचार करेल किंवा त्याच्याप्रमाणे मी विचार केला पाहिजे असा थॉट मी कधीच गेले नाही, कोणत्याच बाबतीत. त्यामुळे मला असं वाटत गेलं, की नाही मी हॅपी आहे ना, हे करून मला आनंद भेटतोय. आणि मग विथ टाईम मी जेव्हा मागे बघते तेव्हा मला लक्षात येतं, की नाही सगळं मी छान डिसिजन घेतले किंवा ते होत गेलं. मग ते कोणतंही मग मला असं वाटतं, की स्कोप बद्दल पण विचार करताना लोक पहिलं तर लोक काय म्हणतील हे बघतात किंवा समाज काय म्हणेल. आपल्याकडे तोच प्रॉब्लेम होतो, की समाजाने जे फिक्स केलेलं आहे, पॅटर्न फिक्स केलेलं आहे, बरोबर. त्या नॉर्म्स मध्ये राहूनच सगळे विचार करतात. बरोबर. आपल्याला पण कधीतरी प्रश्न पडतो, की सगळे असे वागतायत, मग असंच झालं पाहिजे का? हे फिक्सच आहे का? हो, हो, हो. त्याच्यामुळे खूप जणांना म्हणजे मेंटली खूप इश्यू होत आहेत. हो, एक्झॅक्टली. म्हणजे तू आता बोललीस तशी म्हणजे 30-28 मध्ये जे आहेत, ज्यांनी एखादं करिअर चूज केलं, त्यांना एका पॉइंटला येऊन वाटतं, की काही मुंबईमध्ये राहणारे असतील, बाहेर जातात. त्यांना नंतर वाटते, की नाही हे आपल्याला घरी एखादा काहीतरी बिझनेस केला पाहिजे होता किंवा असं काहीतरी केलं पाहिजे. स्पेशली कोकणात. भरपूर जणांना होतं असं. त्यांनी काय करू शकतात ते असेल? मी असं म्हणेन, की पहिलं तर आपल्याला काय आवडतं ह्याचा आपण थोडासा शोध लावायचा. म्हणजे काय होतं, की लाईफमध्ये नेमकं आपल्याला काय करायचंय ह्याचा आपण पहिला विचार केला पाहिजे. म्हणजे असं नाहीये, की लाईफमध्ये काय विचार करायचा, तर काय होतं खूपदा, की लाईफ म्हणजेच काय ह्याचा पहिला आपल्याला उत्तर शोधावं लागतं. तर लाईफ म्हणजे आपल्याला वाटत असतं, की जे सोसायटीने सांगितले म्हणजे काय, अभ्यास करायचा 10वी पर्यंत, बोर्ड पास करायचा, 12वीचा बोर्ड पास करायचा, इंजिनिअरिंग करायचं का डॉक्टर करायचं, एनिथिंग करिअर करायचं, जॉब पकडायचा, मग लग्न करायचं, मग लग्न झाल्यावर मुलं, मग मुलं कंपल्सरी असलीच पाहिजे, मग त्यानंतर मुलांचं शिक्षण, मग मुलांचं लग्न आणि ओनली देन आय एम सॅटिस्फाईड. आता मी लाईफ जगलो असं लोकांना वाटतं. इथेच सगळं संपतं ऍक्च्युली. हा थॉट जेव्हा येतो ना तिथेच सगळं संपतं. आणि हा थॉट आपल्याला आपली जी जनरेशन आहे ती देतात.
पण मी म्हणेन मी वेगळा विचार करण्यासाठी मी म्हणेन की माझे पेरेंट्स जबाबदार आहेत की मी वेगळा आज विचार करू शकते, कारण त्यांनी मला तो फ्रीडम दिला की तू तुझा विचार कर. हा मुळात फ्रीडम देणं हेच ह्यातच सगळं आलं. तर आता मी हे तुला सांगू शकते ह्याचं पण कारणीभूत माझे पेरेंट्स आहेत, ज्यांनी मला हा फ्रीडम दिला. थॉटचा फ्रीडम म्हणजे वागण्याचा नाही, तो विचाराचा फ्रीडम दिला मला, की हा मी विचार करू शकते की मला सोसायटी प्रमाणे नाही जायचंय. मला फक्त सोसायटी सांगते ना की तू हे कॉलेज घे किंवा हे करिअर कर, म्हणून मी ते करणार नाही. मला काय आवडतंय, कारण उद्या जाऊन आय एम अन्सरेबल टू मी, नॉट टू द सोसायटी. अशा संदर्भात पॅरेंट्सनी आपली भूमिका कशी घ्यायची किंवा पॅरेंट्सनी कसं ठेवायचं पर्स्पेक्टिव्ह? आता ते करिअर एज मध्ये आहेत मुलं, हे करायचंय, मला हेच करायचंय असे जे हे करतात, मग त्यांच्यासाठी पॅरेंट्सनी आपली थिंकिंग किंवा आता तू म्हटलीस की विचारांचं तुला स्वातंत्र्य दिले, तसं काय त्यांनी करावं असं? मला असं वाटतं की पेरेंट्स जर म्हणेन तर डेफिनेटली पेरेंट्सना पहिली गोष्ट म्हणजे काळजी असते मुलांची, आणि त्यामुळे ते थोडं काय होतं, नकळतपणे ते कंट्रोल करायला जातात की त्यांचे जे डिसिजन आहे. आता जर त्यांना ती त्यांची काळजीच असते, पण सबकॉन्शियस काळजी असते, त्यामुळे त्यांना कळत नाही की मी ह्या काळजीतनं समोरच्या आपल्या मुलाचा काय हार्म करतोय नेमकं. तर इथे हार्म म्हणजे काय होतं की आपण त्या मुलाला कंट्रोल करायला जातो की तू हे कर, हे निवड, आणि हे निवडलंस तरच तुला सक्सेस भेटणार. आणि त्यामध्ये त्याला ना त्या सक्सेसचा एवढा जास्त एक भीती घातली जाते की तू सक्सेसफुल, तुला जर जॉब नाही भेटला तर तुझी लाईफ व्यर्थ आहे. तुला जर जॉब नाही भेटला, तुला पर्टिक्युलर एवढा पॅकेज नाही भेटलं, तर तू लाईफमध्ये सक्सेसफुल नाही. ही लहानपणापासूनच मेंटॅलिटी घडवली जाते मुलामध्ये, आणि त्यामुळेच त्याला सगळे डिफिकल्टीज यावे लागतात. मग त्यामुळे त्याची पर्सनॅलिटी अशी होते की नाही, फेलियर, आता जर हे मला नाही भेटलं तर फेलियर, आणि हे भेटलं तर मी माझी लाईफ सक्सेसफुल. पण मुळातच पेरेंट्सनी काय केलं पाहिजे की त्यांना स्वतःची जी आवड आहे, स्वतः लाईफ म्हणजे काय हे स्वतः त्यांना एक्सपिरियन्शियली ओळखण्याची एक सूट दिली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे विचाराची सूट मी म्हणेन. आता अंडर कॉन्फिडंट जी मुलं असतात किंवा आता माझ्याकडे क्लायंट्स येतात की आम्हाला कॉन्फिडन्स वाढवायचा आहे, तर त्याला पण सगळ्यात जास्त कारणीभूत हे त्यांचे पेरेंट्स असतात, ज्यांनी कधी त्यांना निर्णय क्षमताच दिलेली नसते. की छोटे छोटे गोष्टी म्हणजे तू आज तुला आवडणारा ड्रेस घाल किंवा तुला आवडणारा तू सिलेक्ट कर कपडे सुद्धा पेरेंट्स मुलांचे स्वतः सिलेक्ट करतात. त्यामुळे मुलांमध्ये असं होतं की आपल्याला डिसिजन मेकिंगच नाही, आणि ते एवढ्या क्षुल्लक गोष्टींमधून घडत असतं की त्याचा पेरेंट्सना जाणीव नसते, आणि ते मुद्दाम करत नाही पण त्याची जाणीव नसते. आणि मग पेरेंटिंग कसं करायचं ह्यामध्ये एवढं बारीक बारीक गोष्टी असतात. मग त्यामधूनच सगळं त्या मुलाचं सगळं काही घडत जातं. विचार क्षमता, डिसिजन मेकिंग, त्याचा कॉन्फिडन्स सगळं हे पेरेंट्स मधून येतं. आणि मग तेव्हाच त्याला कळत जातं की लाईफ म्हणजे काय आहे. जर त्याला विचाराचा फ्रीडम दिला ना, तर तो स्वतः ठरवेल की लाईफ म्हणजे काय, मला सॅटिस्फॅक्शन वाटतंय ते लाईफ आहे की काय नेमकं लाईफ आहे, काय निवडलं, काय वेगवेगळं करत गेलो तर मला हे वाटेल. खूप जणांना असं वाटतं की मला ना बाकी फिरायचंय, खूप मला वेगळे अनुभव घ्यायचे, पण त्यांचे पेरेंट्स त्यांना अलाव नाही करत, कारण त्यांना भीती असते की ह्याला काहीतरी होईल, हा कुठेतरी दुसऱ्या मार्गाला लागेल किंवा काहीतरी वाईट होईल. डेफिनेटली असं होण्याची शक्यता असते. म्हणजे पेरेंट्सना जी भीती वाटते ती साहजिक आहे आणि ती व्हॅलिड आहे खूप पद्धत. पण काय आहे की त्यांना जर तो मागे सपोर्ट दिला, आपण ऍज अ पेरेंट आपण जर त्या समोरच्या मुलाला सपोर्ट दिला की तू काहीही केलंस तरी तू, आणि फेल झालास तरी तू माझ्याकडे येऊ शकतोस, इन रिटर्न तू माझ्याकडे येऊ शकतोस, आणि आय विल बी ऑलवेज देअर फॉर यू. काही झालं तरी मी तुझ्या मागे आहे, मी तुझ्या पाठीशी आहे, आणि तू काहीतरी एक्स्ट्रीम नाही करणार. आणि जेव्हा ती एक फ्रेंडशिप वाले रिलेशन पेरेंट आणि मुलामध्ये होतं, ते आपोआप ती फ्रेंडशिप वाले रिलेशन मुळे तो मुलगा काय असतो तो एकदम फ्री होऊन जातो, किंवा काही जर त्यांनी चुकीचं केलं तरी तो ते शेअर करतो, आणि ती शेअर करण्यासाठी ती स्पेस पेरेंट्स निर्माण करतात. म्हणाले की मी ग्रेटफुल आहे की माझी मम्मा जी आहे ती माझ्यासाठी म्हणजे ती फ्रेंड आहेत, माझे मम्मा पप्पा. त्यामुळे मी हवं ते मी त्यांना सगळं काही सांगते, काही मी बोलू शकते, कारण मला विचार नाही करावा लागत. बरोबर. नाही, हेच जे रिलेशन आहे पेरेंट्स आणि चाइल्ड मध्ये, ते खूप महत्वाचं आहे. कारण नाहीतर आता बऱ्याच वेळा असं होतं की बाहेर ज्या गोष्टी घडतायत, त्यांना काही प्रॉब्लेम होत आहेत किंवा काहीतरी ते प्रॉब्लेम क्रिएट करतात, मोठे प्रॉब्लेम, आणि मग नको त्या गोष्टीकडे वळतात किंवा आत्महत्या करतात. हे प्रमाण पण वाढलं. मग त्याच्यासाठी त्यांनी हे जे रिलेशन चांगलं असलं पेरेंट्स अँड चाइल्ड, तर हे बऱ्यापैकी क्लिअर होऊ शकतात गोष्टी ज्या आहेत. बरोबर.
जसं मी म्हणाले की सोसायटीचा रोल आहे, एन्व्हायरमेंटचा रोल आहे, पण मला असं वाटतं पर्सनली की खूप जास्त मोठा रोल पेरेंट्स प्ले करतात आपल्या ज्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये. आपला जे काही म्हणजे ट्रॉमास सुद्धा पेरेंट्स देतात आपल्याला, किंवा त्या ट्रॉमास हील करण्याची शक्ती पण पेरेंट्स मध्येच असते. आणि खूप वेळा असं होतं की पेरेंट्सच आपल्याला त्यामधून बाहेर काढू शकतात. आता सुसाईडचं प्रमाण जे तू म्हणालास ना की वाढलंय, तर त्याचा पण रिझन ना खूप जास्त हा आहे की लोकांना वाटतं की लाईफचा मिनिंगच कळत नाही. त्यांना लाईफ म्हणजे एवढं असं काहीतरी वाटतं की एवढं सोपं आहे की मी आता गिव्हअप करू शकतो. किंवा त्यांना ना सुसाईड करण्यामागे मोठं कारण मला असं वाटतं की प्रॉब्लेमला एवढं जास्त महत्व देतात लोक, बरोबर. की त्या एक जर आता माझ्या लाईफमध्ये काहीतरी इश्यू घडला, तो इश्यू किंवा तो प्रॉब्लेम माझ्यासाठी एवढा मोठा होऊन जातो की लाईफला त्याच्यासमोर मी खूप क्षुल्लक मानायला सुरू करतो. आणि लाईफ चा जर अर्थ कळला नसेल तरच आपण तिला क्षुल्लक म्हणू. म्हणजे जर आता तू फिरायला गेलास, बाहेर गेला, आपल्याला जर नेचर बरोबर आपलं जर कनेक्ट असेल, आपल्याला माहित आहे की युनिव्हर्स आहे, जो वर्ल्ड आहे, तो आपल्या विचार क्षमतेपेक्षा एवढा जास्त मोठा आहे की आपले हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते नथिंग आहेत. म्हणजे त्याला काही मिनिंगच नाही ऍक्च्युअल मध्ये बघायला जाशील, स्पिरिच्युअल लेवलवर बघायला जाशील तर हे सगळं मिनिंगलेस आहे. आपले थॉट्स पण मिनिंगलेस आहे. पण ते लोकांना तेवढं कळत नाही की ते थॉट्स मिनिंगलेस आहे, म्हणून आपल्याला थॉट्सवर एवढा विचार करावा लागतो. पण मग ते आपल्याला जेव्हा कळतं ना की आपल्या लाईफमध्ये हे सगळे थॉट्स एवढे मिनिंगलेस आहेत, तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे लाईफ खूप जास्त मोठी आहे. आपल्या आयुष्यात 10 गोष्टी असतात, त्यातल्या एका गोष्टीला आपण खूप मोठी करतो. बाकीचे 9 गोष्टी त्याच्यापेक्षा 9 गोष्टी आहेत आणि एकच गोष्ट आपण खूप मोठी करून ठेवतो, त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम. आणि सध्याचा सोशल मीडियाचा जर विचार केला तर तो जो हाईप मिळते ना, रील्स बघून म्हणा, त्यांना वाटतं की ही गोष्ट आहे तर आता ह्या क्षणाला असं झालं पाहिजे. त्यामुळे तो काय म्हणू शकतो आपण, रश जो झालाय, मेंटॅलिटी जो गेम खेळतो, कारण एका झोन मधून ते डायरेक्टली शिफ्ट होतात दुसऱ्या झोन. लहान लहान मुलं बघितली तर त्यांच्यामध्ये ते रिलेशनच्या गोष्टी चालू असतात त्यांच्या. म्हणजे आणि कॉलेज वाले जे आहेत, त्यांना लाईफ ही समजलेलीच नसते की काय आहे. ते सोशल मीडियाला बघून तसं स्वतः वागायला बघतात. असं तुला काय ऑब्झर्व आलंय किंवा मी एक मोठी गोष्ट ऑब्झर्व केली आहे, ती म्हणजे आजकाल तू बघितलं असेल की अगदी 2 ते 3 वर्षांच्या मुलांना पेरेंट्स त्यांचे मोबाईल हातात देतात की एकदा तू शांत राहा, तू मला डिस्टर्ब करू नकोस, पण मी फोन देतो. आणि हे ठीक आहे, म्हणजे ओके, फोन देतात, ठीक आहे, आय एक्सेप्ट इट. बट द प्रॉब्लेम स्टार्ट्स, की प्रॉब्लेम कधी होतो जेव्हा तो पेरेंट दुसऱ्या लोकांना किंवा बाकीच्यांना अप्रूव्हनी ही गोष्ट सांगतो की बघ माझा मुलगा 2 वर्षाचा सगळं फोन ऑपरेट करतोय, सगळं बघ, त्याला सगळं येतं. त्याला येतंय, डेफिनेटली आपली जनरेशन आहे ती आपल्यापेक्षा ऍडव्हान्स आहे, येणारी जनरेशन आणखी जास्त ऍडव्हान्स होत राहणार. पण ती गोष्ट एवढं प्रॉब्लेमॅटिक आहे कारण त्यांचा अटेन्शन स्पॅन 2 वर्षापासूनच कमी होत जातो. लगेच त्यांना ते ब्राईट लाईट्स फोनमध्ये दिसायला लागतात, ते गेम्स, ते आवाज, ते अशा पद्धतीत डिझाईन केलेलं आहे मुलांसाठी की त्यांचं एंगेजमेंट एवढी ते खेचून घेतं की त्यांना वर्ल्ड मध्ये काय चाललंय काहीच माहित नसतं. मी रिसेंटली अनुभवलं ते म्हणजे काय, एका मॉलमध्ये असं आता पेरेंट्स असतात जनरली, तर ते तिच्या बरोबर एका पेरेंट्स बरोबर तिचं बाळ होतं आणि 3 वर्षाची मुलगी होती. तर ती 3 वर्षाची मुलगी एवढा हट्ट करत होती तिला फोन भेटण्यासाठी की तिने त्या टेंट्रम्स, ते हट्ट दाखवण्यासाठी ती डायरेक्ट त्या मॉलमध्ये तिथे रस्त्यावर डायरेक्ट झोपली. ओके, आणि ती एवढी रडारड करायला लागली की द पेरेंट हॅड नो चॉईस. म्हणजे त्यांना ते एवढं ह्युमिलेशन झालं की त्यांनी म्हटलं फोन घे, तू एकदाच, तू शांत हो, असं. त्यामुळे इव्हेंच्युअली असंच होत जातं की मुलं हट्ट करतात आणि आपण त्यांना एकदम सहज फोन देत राहतो प्रत्येक वेळी. आणि असं असतं, आता डेफिनेटली आपलं जे जनरेशन होतं तेव्हा फोन्सच नव्हते, पण आपण आपलं एक जनरेशन एक चांगलं आहे की ज्याने दोन्ही गोष्टी सगळं अनुभवलं. हा जो चेंज आहे एक्झॅक्टली तो पण, आणि म्हणजे हे एक चांगलं म्हणू शकतो की आपण त्या गोष्टी आपल्याला अनुभवता. डेफिनेटली मोबाईल्स नव्हते, मोबाईलवर फोकस राहिल्यानंतर, रील्स बघत राहिल्यानंतर, एखादी व्हिडिओ बघत राहिल्यानंतर उगाच आपण वेळ वाया घालवतो. म्हणजे एक व्हिडिओ त्या रिलेटेड येते, आपण एखादी गोष्ट शोधतोय, मग त्या रिलेटेड बघतोय, आणि ती बघता बघता म्हणजे त्याचं अल्गोरिदम असं आहे की दुसरी गोष्ट आहे ना, डिस्ट्रॅक्ट करणारं डिस्ट्रॅक्शन खूप आहे. एक व्हिडिओ जर असेल जी आपल्याला प्रोडक्टिव्ह आहे तर त्याच्यासाठी 10 व्हिडिओ येतात, आपण मग त्याच्यामध्ये जास्त वेळ वाया घालवतो. बरोबर, एक्झॅक्टली. आणि ते डिझाईनच यासाठी केलेलं आहे ऍक्च्युली की तुमचं अटेन्शन घेऊन त्यांनी
त्यांना काय करायचं, त्यांना त्यांच्या ऍपवर आपला वॉच टाइम जास्त वाढवायचा आहे, त्यामुळे त्यांनी तसंच डिझाईन केलंय. पण आपल्यामध्ये कसं होतं की स्पेशली रील्स म्हणजे त्यामध्ये एवढं ऍडिक्शन होऊन जातं की माइंड पण खूप स्विच होत राहतं त्यामधून. आता जर एक काहीतरी वेगळं बघतोय, परत आपलं माइंड वेगळं. आणि ना ऍक्च्युअल मध्ये मी सांगू, इन योगिक पर्स्पेक्टिव्ह म्हण किंवा स्पिरिच्युअल पर्स्पेक्टिव्ह म्हण, सायकोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह म्हण, सायंटिफिक, एव्हरीथिंग, एक गोष्ट आहे की आपलं जे माइंड आहे ते इव्हॉल्युशन जेव्हा होत होतं, तेव्हा इव्हॉल्युशन होत असताना आता जे आधीचे जे ऋषीमुनी होते म्हण किंवा जे स्कॉलर्स होते, ज्यांनी काहीतरी शिकले किंवा आत्मज्ञान जे काही नॉलेज आत्मसात केलं, त्यांनी कसं केलं, ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, ओव्हर अ कोर्स ऑफ पिरियड ऑफ टाइम त्यांनी वर्षभर लावून एक पुस्तक काहीतरी पूर्णपणे त्यात अटेन्शन देऊन ते शिकले. सगळं ज्ञान त्यांनी हळूहळू हळूहळू शिकत गेले, जे आधीचे हे होते. आपलं जनरेशन जरासं पुढे, म्हणजे आपले पेरेंट्स पेक्षा आपलं जनरेशन पुढे. पण आताचं जे जनरेशन येतंय ते काय होतंय की एका मिनिटामध्ये ते एवढ्या गोष्टी बघतात पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्डचं, की आपलं जे मागचं जनरेशन होतं त्यांच्यामध्ये ते इव्हॉल्युशन झालंच नाहीये. टू सी वन थिंग इन 1 मिनिट, म्हणजे एका मिनिटामध्ये 100 गोष्टी बघण्याचं इव्हॉल्युशन आपल्या ब्रेनमध्ये झालेलं नाहीये, पण ते आपण जबरदस्ती करतोय. त्या ब्रेनला एकाच वेळी एवढी इन्फॉर्मेशन देतोय. म्हणजे व्हॉट आय मीन इज की आपल्या ब्रेनची क्षमता तेवढी नाहीये एकाच वेळी एवढी इन्फॉर्मेशन इनटेक करण्याची, जी रील्स मधून आपण करतो किंवा व्हिडिओज मधून करतो. आणि दॅट इज द मेजर रिझन की आपलं जी रेस्टलेसनेस वाढलाय किंवा एका ठिकाणी अटेन्शन राहत नाही, एका ठिकाणी बसता येत नाही किंवा मेडिटेशन होत नाही. त्याचं सगळ्यात मोठं कारण हे की आपण जी इन्फॉर्मेशन इनटेक करतो. आता खूपदा स्पीच रिलेटेड प्रॉब्लेम होणारी लोक येतात, एका ठिकाणी माझं लक्ष लागत नाही, अटेन्शन साठी ट्राय करणारी लोक येतात. तर त्यांचा मेजर प्रॉब्लेमच हा असतो की माझं एका ठिकाणी माझं लक्ष लागत नाहीये किंवा मला फोकस होत नाहीये. अभ्यासात पण फोकस लागतो म्हण किंवा कामात पण फोकसच होत नाही. तर त्याचा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम हा असतो की तो व्यक्ती दिवसाला किती गोष्टी इनटेक करतोय, नॉलेज. ओके, म्हणजे एक्सटर्नल नॉलेज आपल्यामध्ये आपण किती इनटेक करतोय. आपले जे आपल्या आधीचे जनरेशन होते त्यांचं इव्होल्युशन तेवढं झालं नाहीये. आणि आपण एकदम सडन चेंज, ह्या काही 20 वर्षात जो सडन चेंज झालाय, त्यामुळे आर ब्रेन कॅपॅसिटी हॅज नॉट डेव्हलप्ड इट, की अचानक तो माणूस पूर्ण वर्ल्डचं सगळं नॉलेज एका रील मधून घेऊ शकतोय. ओके, म्हणजे तेव्हा काय व्हायचं, जेव्हा ते लोक मेडिटेट करायचे किंवा जे आपले योगी होते, आत्मज्ञान म्हणून एक जी गोष्ट आहे जी व्हायची, एनलाइटमेंट व्हायची, तेव्हा त्यांना असं म्हटलं जातं की पूर्ण युनिव्हर्स त्यांना दिसायचं स्वतःच्या मेडिटेशनच्या स्टेटमध्ये. आता जसं की आता जे सगळ्यात मोठे मोठे शोध लागले आहेत, जसं की ऍटमचा जो शोध लागलाय तो पण एका ऋषीने लावला, असं जे आपण आपल्या जे योगिक मध्ये लिहिलेलं आहे. किंवा जेवढं काही जे बघ आधीच त्यांना कळायचं की सन आणि मून कुठे आहे, किंवा एस्ट्रॉलॉजी जे ज्यांनी शोध लावली, तर ते फक्त ते काय करायचे, ते काय तिथे गेले आहेत का बघायला, त्यांच्याकडे तेव्हा स्पेस इक्विपमेंट काहीच नव्हते. पण ते डोळे बंद करून त्यांना स्वतःमध्ये काय ऑब्झर्वेशन आहे, जे स्वतःमधला जो युनिव्हर्स आहे त्यामध्ये ते बघायचे, आणि त्यामुळे त्यांना कळायचं की नेमकं काय आहे, आणि मग ते ज्ञान खरं ठरायचं. ती शक्ती तेव्हा त्यांच्यामध्ये होती, ती आपल्यामध्ये पण आहे, पण ती आपल्याला आता कळू शकत नाही, कारण आपण एकाच वेळी मोबाईलच्या स्क्रीनमध्ये तो युनिव्हर्स बघतोय. आणि त्याची आयडिया फिक्स केली आहे आपण ब्रेनमध्ये की हा युनिव्हर्स असा आहे. मे बी तो तसं नसेल सुद्धा, पण आपण ती एक व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन जे आपल्याला सतत फोननी दिलेलं आहे त्यामध्ये आपण बिलीफ आपली तयार करत जातो. आणि मग त्या थ्रू आपलं नॉलेज पण एवढं लिमिटेड झालंय, आणि सगळं एवढं लिमिटेड. आपल्याला असं वाटतंय की आपण खूप फोन मधून काहीतरी वास्ट नॉलेज गॅदर करतोय, पण आपल्याला ती ऍक्च्युअली लिमिटेशन मध्ये ठेवतोय की तेवढंच आपण बघतोय आणि तेवढं आपल्याला खरं युनिव्हर्स कडे आपण बघूच शकत नाही त्यामुळे. किंवा आता एक पान आहे, जर आता हे पान आहे, त्या पानाकडे जर तू अटेन्शन देऊन बघशील ना, एवढ्या बारीक गोष्टी असतात त्यामध्ये की तासभर आपण अटेन्शन देऊन तिथे इंटरेस्टिंग पद्धतीने ऑब्झर्व करू शकतो. पण आपण ते नाही, आपल्याकडे आता अटेन्शन असं कमी झालंय की वी विल नॉट लुक ऍट इट. कारण मी फोन मध्ये बघून मला पूर्ण युनिव्हर्स बघता येतोय, मला सगळं बघता येतंय वर्ल्ड मध्ये कुठच्या कोण्या दुसऱ्या गोष्टींकडे आपला जास्त लक्ष झालंय, स्वतःकडे नाही. थोडक्यात स्वतःची ओळख म्हणू शकतो, स्वतःची ओळख सुद्धा. पण मी म्हणेन की दुसऱ्या गोष्टींकडे म्हणजे आपल्याला आता इंटरेस्टिंगच राहिलं नाहीये.
मुळात तू का बघशील ना पानाकडे? जर तुला फोनमध्ये एवढ्या इंटरेस्टिंग लाईट्स आणि व्हिज्युअल्स, म्युझिक एवढं जास्त फास्ट फास्ट भेटतंय, तर तू पानासारखी बोरिंग गोष्ट का बघशील? पण ती बोरिंग नाहीये हे आपल्याला कधी कळेल, जेव्हा आपण खरंच ते ऑब्झर्वेशन करून तिथे बरोबर. बसायला शिकू, शांत, एकाग्र. मागे एक मूवी आलेली भूलभुलैया म्हणून. आता त्याचे नवीन पार्ट्स पण आले, भूलभुलैया 2. तर त्या मूवी मध्ये जी मोंजेलिका होती, ती सगळ्यांना माहिती आहे. मग तिचं जे कॅरेक्टर म्हणजे तिला एक डिसऑर्डर होता म्हणून सांगितलेला. मग त्याच्यामध्ये जो अक्षय कुमार होता तो सायकोलॉजिस्ट होता. त्याने मग लास्टला त्यावर ट्रीटमेंट दिली आणि सांगितलेलं की हा डिसऑर्डर होता. मग असे आपल्या समाजामध्ये काही गोष्टी दिसून येतात आपल्याला किंवा मेंटली डिस्टर्ब असतात काही जण. मी बघितलेले आहेत तसे. मग अशा कोणकोणत्या गोष्टी किंवा काही ऑब्झर्वेशन दिसून आलेलं आहे तुला आपल्याकडे असं किंवा मिसकन्सेप्शन म्हणू शकतो आपण अशा? डेफिनेटली म्हणजे जसं तू म्हटलंय ना की ते जे काही प्रकार असतात, भूत येणं किंवा अंगात येणं, म्हणजे तेच दाखवलंय याच्यावर ह्याचा प्रभाव आहे. हा प्रभाव आहे. तर मी असं म्हणेन म्हणजे पर्सनली इफ यू आस्क माय ओपिनियन, तर दोनही गोष्टी 50-50 चान्सेस असतात की लोक खूप वेळा असं असतं की त्यांचं खरंच सायकोलॉजिकली काहीतरी प्रॉब्लेम आहे की त्यांना इमॅजिन होतात गोष्टी. स्किझोफिनिया इज वन पार्ट ऑफ इट, हेलोसिनेशन इज वन पार्ट ऑफ इट, की त्या गोष्टीमुळे त्यांना असा अनुभव येऊ शकतो, भास होऊ शकतात, काहीतरी वाटू शकतं. आणि ज्यामध्ये त्यांना खरंच तो अनुभव येतो, त्यांच्यासाठी तो रिअल असतो. हेल्युसिनेशन जेव्हा होतं एका माणसाला तेव्हा त्याला माहित नसतं की हे खोटं आहे खरं, त्याला त्याच्या अनुभवात ते खरं आहे आणि त्याला त्याचा त्रास होतो आणि त्याच्यामुळे आजूबाजूच्याला पण त्रास होतो आणि त्यांना आजूबाजूच्या वाटत असतं की हे नेमकं काय होतंय, यांना खरंच काही म्हणजे हे झालंय प्रॉब्लेम की सायकोलॉजिकल आहे, हे कळेपर्यंतच वेळ लागतो मुळात. पण हे झालं एक प्रकारे खरंच स्किझोफिनिया आणि हेल्युसिनेशन आहेत आणि भरपूर वेळा लोकांना असंच काहीतरी वाटतं आणि त्याचं खूपदा एक्सप्लेनेशन पण नाही भेटत. म्हणजे सायन्सकडे जसं आपण म्हणतो की सगळ्याच गोष्टीचं एक्सप्लेनेशन नाहीये, तसंच मी म्हणून म्हणाले की 50-50% चान्सेस आहेत. काही वेळा काही जागेवरची एनर्जी किंवा त्या माणसामधली एनर्जी फ्लक्च्युएट होऊ शकते आणि व्हॉट वी ऑलरेडी नो की एव्हरीथिंग इज एनर्जी, म्हणजे बी इट गुड बॅड एनिथिंग, प्रत्येक गोष्ट म्हणजे आपण इथे बोलतोय ह्यामध्ये पण एक एनर्जी आहे. सगळीकडे वर्ल्डच युनिव्हर्स इज ऑन द बेसिस ऑफ एनर्जी. मग मला असं वाटतं की देर आर चान्सेस ऑफ सम डिफरंट काइंड ऑफ एनर्जीज ऑल्सो. म्हणजे आपल्याला मी असं म्हणेन की जे बिलीव्ह करण्यामागे सुद्धा जर एव्हिडन्स लागतो किंवा न बिलीव्ह करण्यामागे सुद्धा एव्हिडन्स लागतो. त्यामुळे आतापर्यंत त्याचं काहीच उत्तर नाहीये जे आपण एव्हिडेंटली बोलू शकतो की हे रिझन आहे. इंडिव्हिज्युअली प्रत्येक माणसाला वेगळा अनुभव येऊ शकतो. काही माणसं खरंच सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असतो, मोस्ट ऑफ द टाइम म्हणेन मी सायकोलॉजिकलच प्रॉब्लेम असतो आणि कधी कधी एनर्जेटिकली पण काही गोष्टी पॉसिबल आहेत. आपल्याकडे जो ऑप्शन आहे सायकोलॉजिस्ट थ्रू आपण तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हो डेफिनेटली. म्हणजे राईट की खूपदा असं होतं की काहीतरी त्यांना फक्त असं वाटतं असतं की काहीतरी ह्याला झालंय, म्हणजे भूत तरी नाही तर देव तरी आला असं काहीतरी हे ट्रीट केलं जातं आणि मग ज्या माणसाला तो त्रास होत असतो ना त्याच्यावर अन्याय केले जातात किंवा त्याला वाईट ट्रीटमेंट दिली जाते किंवा काहीतरी त्याला मारलंच जातं किंवा काहीतरी केलं जातं. मग असं न करता पहिली गोष्ट म्हणजे सायकोलॉजिकल त्याला काहीतरी आहे का त्याचा डायग्नोसिस केला पाहिजे किंवा त्याला ट्रीटमेंट तशी बघितली पाहिजे आणि त्यात जर उत्तरं नाही भेटली तर देर आर अदर वेज म्हणजे टू फाइंड इट आउट, ओके, की नेमकं काय त्रास होतोय. पण मला असं वाटतं की बऱ्याच प्रमाणात सायकोलॉजिकली त्याची उत्तरं भेटू शकतात किंवा त्याची ऍटलिस्ट ट्रीटमेंट भेटू शकते की त्याचा त्रास होतोय तर त्यामध्ये काय करता येईल. भरपूर ट्रीटमेंट्स आहेत, भरपूर टेक्निक्स आहेत, मेडिसिन्स आहेत, सगळ्यात महत्वाचे मेडिसिन्स आहेत. कारण हे जे प्रॉब्लेम आहेत हे सिव्हिअर आहेत, ते फक्त काउन्सिलिंग पुरता मर्यादित नाहीत. त्याला म्हणजे स्किझोफिनिया, हेल्युसिनेशन हे जे बायपोलर वगैरे जे मोठे डिसऑर्डर्स आहेत त्यासाठी मेडिसिनल हेल्प लागते आणि मग त्यामध्ये येतो सायकॅट्रिकचा रोल. तर सायकॅट्रिक म्हणजे काय तर ते मेडिसिन्स देतात त्यांना डायरेक्ट मेडिसिन आणि व्हॉट आय हॅव डन इज सायकोलॉजिस्ट म्हणजे थेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट म्हणजे इथे काय होतं की आपण
सायकोलॉजिकल थेरपीज आणि पॅटर्न्स आपले सगळे वापरून, टेक्निक्स वापरून, त्या माइंडफुलनेसचे टेक्निक्स वापरून किंवा बाकी ब्रेन टेक्निक्स वापरून आपण हेल्प करतो क्लायंटला, किंवा त्याचं बिहेवियर जाणून घेऊन त्यामध्ये चेंजेस आणून हेल्प करतो. आणि सायकॅट्रिस्ट हा काय करतो, तर तो टॅबलेट्स देतो, मेडिसिन्स देतो, त्यावर डायग्नोसिस करतो आणि एक म्हणजे जे काही असेल मेडिसिनल ट्रीटमेंट त्याची चालू होते. आणि खूप जर आता सिव्हिअर क्लायंटचा प्रॉब्लेम आहे, काहीतरी खरंच खूप मोठा सिव्हिअर प्रॉब्लेम आहे, जसं काही बायपोलर आहे फॉर एक्झाम्पल, तर त्या व्यक्तीला मेडिसिन्स सुद्धा आणि काउन्सिलिंग हे दोनही गोष्टी कॉम्बिनेशन मध्ये घेऊन त्या गोष्टीवर काम करावं लागतं. म्हणजे फक्त मेडिसिन्स घेतलं आणि त्यांनी जर स्वतःच्या बिहेवियरवर काम केलं नाही तर त्याला तेवढा फायदा नाही होणार. म्हणजे काही प्रमाणात फायदा होईल पण जास्त नाही होणार फायदा. आणि काही जण फक्त जर ओनली काउन्सिलिंगच घेतायत, म्हणजे जर सिव्हिअर प्रॉब्लेम आहे आणि फक्त काउन्सिलिंगच घेतायत तर पण फायदा नाही होणार तेवढा. बिहेवियर मध्ये हे होऊ शकतो, पण न्यूरोलॉजिकली त्यांना मेडिसिन्सची गरज असते. त्यामुळे ते एक आहे. आणि असं पण आहे की दरवेळी म्हणजे एव्हरी इंडिव्हिज्युअल इज डिफरंट. त्यामुळे काही जणांना जे आता डे टू डे बेसिसचे नॉर्मल प्रॉब्लेम्स असतात त्यांना फक्त काउन्सिलिंग इज फाईन. आणि एक कन्सेप्ट आहे की इंट्रोवर्ट एक्स्ट्रोवर्ट. आता सध्या खूप वेळा सांगितलं जातं मी इंट्रोवर्ट आहे, तुम्ही एक्स्ट्रोवर्ट आहे. ह्या कन्सेप्ट बद्दल काय सांगेल, किंवा एखादा पर्सन जो इंट्रोवर्ट आहे तो एक्स्ट्रोवर्ट होऊ शकतो एखाद्या म्हणजे एन्व्हायरमेंट नुसार. ह्या कन्सेप्ट कशा आहेत? मला पण म्हणजे इन माय ओपिनियन मला पण तसंच वाटतं की एकंदरीत म्हणजे मला विचारलंच तर की एक स्पेसिफिक असं काही त्याला एक हे नसतं. म्हणजे आता ते थोडं ट्रेंडिंग टॉपिक आहे ज्यामध्ये होऊन जातं की सगळे आपण स्वतःला इंट्रोवर्ट किंवा एक्स्ट्रोवर्ट एक म्हणतात किंवा एक नाव देतात. ओके, पण मला विचारशील तर त्या एन्व्हायरमेंट नुसार माणूस वागत असतो. किंवा जर इफ यू फील फ्री ऍट अ पॉइंट, किंवा जिथे तू सगळं स्वतःला शेअर करू शकतोस, किंवा आजूबाजूचं वातावरण तेवढं ओपन आहे, किंवा काही जणांना तेवढा वेळ लागतो ओपन अप होण्यासाठी. मग अगेन द पर्सनॅलिटी इज द पॉइंट. की आता जर तुझ्यामध्ये खूप जास्त कॉन्फिडन्स आहे ऑलरेडी, जो की तुझ्या पेरेंट्स कडून आलाय, तुझ्या एन्व्हायरमेंट मधून आलाय, तुझ्या शिक्षणामधून आलाय, आजूबाजूच्या वातावरणातून आलाय, तो कॉन्फिडंट असेल तर तो माणूस एक्स्ट्रोवर्ट असतो. किंवा तो थोडा म्हणजे त्याला तेवढा फरक नाही पडत अबाउट द अदर्स ओपिनियन और काही मी आता जर काय बोलेन तर त्याचा काय इफेक्ट होईल वगैरे. दे आर नॉट थिंकिंग मच की काय होईल, किंवा ओव्हर थिंकिंग चा एस्पेक्ट थोडा कमी असतो की ते डायरेक्ट असतात. पण तोच व्यक्ती काही क्षणामध्ये किंवा काही मोमेंट्स मध्ये इंट्रोवर्ट पण वागू शकतो. त्यामुळे असं काही म्हणजे त्या व्यक्तीने स्वतः ठरवायचं नाही की बाबा मी इंट्रोवर्ट, म्हणजे एक काय म्हणतो समाजाचा एक स्टॅम्प मारल्यासारखं ठेवून राहू नये की बाबा मी इंट्रोवर्ट, ह्या गोष्टींमध्ये इंट्रोवर्ट आहे, मला ते जमणारच नाही. ऍक्च्युअली म्हणजे तू एवढं बरोबर सांगितलंयस ते ऍप. कारण का काय होतं माहितीये, हे आता आजकाल नवीन कॉन्सेप्ट एक लोक इंटरनेटवर वाचतात आणि त्यानंतर त्यांना असं वाटतं की अरे हे मला आहे, हे कदाचित मी आहे, मी हे इंट्रोवर्ट आहे, आणि मग ते मानायला लागतात ती गोष्टी, आणि मग ते स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स पण कमी करून घेतात. अगदी इंस्टाग्रामच्या बायो मध्ये पण लिहिणार इंट्रोवर्ट किंवा एक्स्ट्रोवर्ट, म्हणजे एज इफ दॅट इज सम उपाधी काहीतरी असल्यासारखी, किंवा दॅट इज नॉट एक्सप्लोर करायलाच बघत नाही. एक्सप्लोर करा, जे वाटतात ते अनुभव पटतायत ते घ्या. ते एक्सप्लोरेशनच होत नाही. हो. आणि काय होतं की इवन इफ यू आर इंट्रोवर्ट एक्स्ट्रोवर्ट, मला असं वाटतं की त्या लिमिटेशन मध्ये राहू नये माणसाने. ते एक लिमिटेशन आहे असं माझं मत आहे की इंट्रोवर्ट स्वतःला म्हणणं किंवा एक्स्ट्रोवर्ट म्हणणं, किंवा स्वतःला कोणतंही लेबल देणं, कोणतंही, म्हणजे मी हे आहे, हीच माझी आयडेंटिटी घेऊन जेव्हा आपण चालतो ना, तेव्हा आपण कोणत्याच गोष्टीसाठी ओपन नाही राहू शकत. म्हणजे मग काहीतरी वेगळं आलं ना, जर मी आता म्हणेन मी इंट्रोवर्ट आहे आणि जर काहीतरी छान संधी आली माझ्यासाठी, तर मी त्याच्यासाठी ओपनच नसणार. मी म्हणेन की नाही, माझं सेल्फ कॉन्फिडन्स कमीच आहे, हे ते म्हणजे जे काही आहे, राईट. एका स्क्वेअर मध्ये आपण तसेच. आणि लिमिटेशन इज द बिगेस्ट क्राईम असं मला वाटतं, जे आपण स्वतःला करत असतो. म्हणजे आपण एवढं लिमिटलेस आहोत, पण आपल्यामध्ये ती शक्ती ओळखणं हेच एवढं डिफिकल्ट होऊन गेलंय बिकॉज ऑफ द लेबलिंग, जे आपण सतत स्वतःला आयडेंटिफाय करत राहतो. मी म्हणेन की माझ्या अनुभवात लहान मुलं आहेत ना, किंवा जी यंग अडल्ट माझ्याकडे जे येतात, त्यांना जर मी कोणता तरी कॉन्सेप्ट सांगते आहे किंवा शिकवते, और वी आर टॉकिंग अबाउट द पॅटर्न, तर ते ना इझिली एक्सेप्ट करतात. इझिली त्यांना चेंजेस करता येतात स्वतःमध्ये.
असं का होतं? आणि जे जास्त एजवाले म्हणजे आपले जे पेरेंट्स आहेत, म्हणजे 45च्या वरती एज असणारी जी लोक असतात आणि स्पेशली आफ्टर 55 च्या वरती असणारी लोक असतात, ते ना त्यांना सगळं कळत असतं पण ते वळत नाही किंवा ते ते चेंजेस आत्मसात करूच शकत नाही असं त्यांना वाटतं. करू शकतात पण ते करू शकत नाहीत असं त्यांचं एकंदरीत बिहेवियर असतं. का? कारण का त्यांनी ना एक लाईफमध्ये एक आयडेंटिटी स्वतःची निर्माण केलेली असते. की माझा जॉब किंवा मी आजपर्यंत जे काही निर्माण केलंय, मी आजपर्यंत जे काही अनुभवलंय तेच म्हणजे लाईफ, तेच म्हणजे माझा इगो, तेच म्हणजे मी आहे. त्यांना वाटत असतं की ती म्हणजे माझी पर्सनॅलिटी. फॉर एक्झाम्पल, एक पर्टिक्युलर जॉब आहे, तर त्या जॉबवरचं जे माझं पद आहे, ओके, मी जर एका पदी मोठ्या काहीतरी माझं पद आहे, तर त्या व्यक्तीला वाटत असतं की हे पद म्हणजेच माझी पर्सनॅलिटी. हे पद म्हणजे सगळं आणि मी वागणार घरी पण मी तसंच वागणार, त्याच पर्सनॅलिटी थ्रू वागणार. मी बॉस आहे किंवा एनिथिंग. त्या पदाला ते एवढं जास्त आयडेंटिटी त्याबरोबर जोडतात स्वतःची आणि तीच आयडेंटिटी घेऊन चालतात. जसं इंट्रोव्हर्ट, एक्स्ट्रोव्हर्ट ही आयडेंटिटी आहे. तसंच आपण लेबल करतो स्वतःला, की हेच म्हणजे मी आहे. मग फॉर एक्झाम्पल स्पिरिच्युअल लोकं सुद्धा ह्या गोष्टीचा बळी पडतात, की ते काय करतात, मी स्पिरिच्युअल आहे. मग ते बाकी जे नॉर्मल लोकं आहेत ना, त्यांना कमी लेखायला लागतात किंवा ती लोकं काहीतरी त्यांना काहीच कळत नाही. अशा पद्धतीने सगळ्या गोष्टीचा विचार करायला लागतात. खूप छान पॉइंट सांगितलं. हो. म्हणजे मी हे अनुभवते, की मला असं वाटतं, की आपण आता आपल्या पेरेंट्सना आपण काहीतरी सांगायला जेव्हा जातो, ते एक्सेप्ट नाही करू शकत. कारण त्यांना वाटतं, की "अरे तू लहान आहेस. मी तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघितले. तू काय सांगणार?" इव्हन दो ते कितीही चांगलं म्हणजे लहान बाळ किंवा लहान यूथ जरी त्यांना चांगले ॲडवाइसेस देत असले, तरी ते आत्मसात ते पेरेंट्स नाही करू शकत. कारण त्यांनी एवढं आयडेंटिफाय स्वतःला एक एक ओळख दिलेली असते स्वतःच्याच गोष्टींमध्ये आयडेंटिफाय केले. पण खूप सबकॉन्शियस असतं. त्याला भरपूर वेळ लागतो त्यामध्ये खोदून ती समजून आयडेंटिटी. येण्यासाठी किंवा आताच काळ बघितलं तर ज्या गोष्टी एवढ्या ड्रास्टिकली चेंजेस आहेत, हो. टेक्निकल गोष्टी आहेत ते त्यांना समजत नाही. हो. किंवा काही फायनान्शियल गोष्टी असतील, तर त्या अगोदरच्याच पॅटर्न मध्ये म्हणजे पॅरेंट्सना काही जे अनुभव आले त्यानुसार ते सांगतात. हो, ते थोडा चेंज करू शकतात. हो. की आता थोडं अपडेटेशन म्हणू शकतो आपण. मोबाईल जसं अपडेट होतो तसं अपडेटेशन झालं. बरोबर, बरोबर. आणि म्हणजे थॉट्सचा अपडेट जास्त करून बरोबर, थॉट्सचा जो काही अपडेट आहे. म्हणजे काय होतं, की त्यांना असं वाटत असतं भरपूर वेळा पेरेंट्सना म्हण किंवा मोठ्या माणसांना, की जस्ट बिकॉज आय एम अ एल्डर, मी मोठा आहे वयाने, म्हणून तुम्ही माझं ऐकलं पाहिजे. ह्याच्या मागे काहीच थॉट नाहीये ॲक्चुअलमध्ये, की इफ दॅट इज म्हणजे व्हॅलिड पॉइंट जर समोरचा आपला बाळ आपलं जर लहान मूल जर व्हॅलिड पॉइंट सांगत असेल, तर तो एक्सेप्ट न करण्यामागे काहीच कारण नाहीये. पण तो मी मोठा आहे किंवा मी एवढं बघितलंय आतापर्यंत, तर तू मला सांगू शकत नाही. त्यामुळे एक थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि आयडेंटिफाय करतात सगळ्या गोष्टींना. म्हणजे ही माझी आयडेंटिटी आहे. मी जर स्पिरिच्युअल आहे, तर हीच माझी आयडेंटिटी. मी जर रिलिजियस आहे, तर हीच माझी आयडेंटिटी. म्हणजे आता रिलिजियसचं पण आजूबाजूला आपण बघतोच, की एवढं एक्सेप्टन्स नाही. हां. थोडं बाबा आपण एकच आहोत सगळे, फक्त विचार वेगळे आहेत. विचार. बरोबर. म्हणजे त्यांना मग रिलिजियस तर मग त्या रिलिजनला घेऊन ते एवढे आयडेंटिफाय करतात, की उठता बसता तेच. मग ती आयडेंटिटी असते ना, ती आपली लिमिटेशन आहे ॲक्चुअली. असं मला वाटतं, की काय होतं, की मग आता जर फॉर एक्झाम्पल मी एका रिलिजनला घेऊनच तेच बघते आणि अदर दॅन दॅट मी ओपन नाहीच आहे टू लुक ॲट एनी अदर थिंग. ओके. तर माझ्याकडे भरपूर वेगळ्या गोष्टी येऊच शकत नाही. राइट. म्हणजे मला असं स्वतःला अनुभव आहे, की ह्या आधी मला काहीच नॉलेज नव्हतं. म्हणजे 4 वर्षापूर्वी रिलिजनबद्दल किंवा स्पिरिच्युअलिटी बद्दल काहीच नव्हतं. कारण घरात पण तेवढं काही म्हणजे बेसिक जी आपण पूजा करतो ना, तेवढंच करतो आणि त्या व्यतिरिक्त काही तरी म्हणजे आपल्यामध्ये कल्चरमध्ये तरी हिंदू कल्चरमध्ये एवढं फारसं शिकवलं जात नाही किंवा तेच एका पॉइंटला मी पण ऑब्झर्व्ह केलं. आपल्याला पूजा म्हणजे माहिती होती, की एखादं बसायचं, सकाळी अंघोळ झाल्यानंतर देवासमोर दिवा लावायचा आणि एखादं स्तोत्र वगैरे म्हणायचं, एवढं माहिती. पण काही वेळा आपण कनेक्ट होणं म्हणजे आता हळूहळू एक थोडं समजायला लागले, की कनेक्शन मग ती पूजा ती कशी असू शकते, कोणत्याही स्वरूपात आपण म्हणजे नुसता नमस्कार जरा 30 सेकंद जरी केला किंवा 1 मिनिट जरी बसलो तरी बस असते. बरोबर. तिथे 15 मिनिटं एखाद्या वेळी बसताना पण आपल्याला हे होत नाही, की बाबा आपल्याला वाटतं, की ओके आहोत आपण आता झालेली आहे.
ती एक काय म्हणतो ते थोडं सॅटिस्फॅक्शन म्हणतोय देवाला दिवा लावल्यानंतर. स्पिरिच्युअलिटी बद्दल थोडं आता आपण बोलू. हो, म्हणजे मी तुला सांगू तर म्हणजे सगळ्यात मेजर रिझन हा आहे की आता आपल्याला ते कळत गेले, पण आपल्या लहानपणापासून तेवढं आपल्याला स्पिरिच्युअलिटीचं नॉलेज नव्हतं. त्याचं कारणच हे आहे की आपली जे जनरेशन, आपल्या पेरेंट्सचं जे जनरेशन आहे ना, त्यांनी तेव्हा काही प्रश्नच विचारले नाही त्यांच्या पेरेंट्सना. कळलं? म्हणजे आता एक कोणतेतरी आपण जर रिच्युअल फॉलो करतोय, ओके, देवाचं काहीतरी फॉलो करतोय, तर आपण आताच आपलं जनरेशन आहे ते सरळ विचारतं की का करू मी ही पर्टिक्युलर गोष्ट का करू, ह्याच्या मागे मिनिंग जर मला तुम्ही सांगताय तर मी निश्चितच करेन, ओके. आणि जर मिनिंग नाहीये तर मी नाही करणार. हे आपलं जनरेशन. पण आपल्या पेरेंट्सचं जनरेशन असं होतं की जर माझ्या पालकांनी मला हे करायला सांगितलंय, ही पूजा करायला सांगितली किंवा हे रिच्युअल करायला सांगितलं, मी ते करणार. मी डोळे बंद करून ते करणार. मला माहित नाही ते करायला माझ्या मोठ्यांनी जर मला काहीतरी सांगितलं मी ते करणार. त्यांना प्रश्नच नाही विचारले. मग आता जेव्हा मी माझ्या पेरेंट्सना विचारायची की लहान असताना की ही गोष्ट ही का केली पाहिजे, किंवा उपास म्हण किंवा एकादशी मुळात का केली पाहिजे. आमच्याकडे एकादशी वगैरे काही नाही करत, कारण का त्यांना पण मिनिंग म्हणजे ठीक आहे केली नाही केली म्हणजे एकादशी करतात, पण ते त्यांच्या पद्धतीने ते तेवढं करतात. त्याचा मिनिंग फाइंड आउट करून नाही करत एकादशी, जे मी आता करते, कारण आता मला अर्थ कळला. जे आहे ते फॉलो करतात आणि ते म्हणजे मी ऑब्झर्व केले त्याचं जे मूळ आहे कशासाठी करायचे आणि एक्झॅक्टली ते त्याच प्रोसिजर झाली पाहिजे तशी होत नाही. त्याला आता बऱ्याच गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत, त्याचा फायदा होत नाही, उलट तोटा होतो असं कधी कधी दिसून येते. एक्झॅक्टली. आणि मग तेच ना, मग तो तोटा आपल्याला दिसायला लागतो. तर आपलं जनरेशन त्यामुळे ते सुटत गेलं. ते कल्चर का सुटलं, ह्याच 20 किंवा 30 वर्षात कल्चर सुटलं का, कारण आपण पेरेंट्सना आपलं रिझन विचारतो की मी ही पूजा का करू. मुळात आधी हे विचारायला पण आपल्याला ना फ्रीडम आहे. हिंदू संस्कृतीचा सगळ्यात जास्त सुंदर भाग हाच आहे की आपल्याला फ्रीडम आहे क्वेश्चन करण्याचा. बाकीच्या रिलीजन मध्ये तो फ्रीडमच नाहीये मुळात क्वेश्चन करायला. आणि त्यांना म्हणून बळजबरीने का असेना लहानपणापासून एक सांगितलेलं असतं यू हॅव टू फॉलो दिस, तुला हे केलंच पाहिजे रिलीजनच्या जे काही, त्यांना म्हणून लहानपणापासून दुसरीकडे विचार करण्याची परमिशनच नसते. पण आपण लकी आहोत आपण ऍज हिंदू की आपल्याला आपल्या कल्चर मधूनच परमिशन आहे टू आस्क क्वेश्चन, की तू विचारू शकतो. तुला जर नाही देवाला हे करायचंय ना, तर ते पण तू स्वतः ठरवू शकतो. तुला जर देवाला पूजा करायची ते पण तू स्वतः ठरवू शकतो. आणि त्याला बरीच म्हणजे कल्चरमध्ये आपल्याकडे सायंटिफिक रिझन्स पण दिसून येतात ऍक्च्युली. आणि मेन एक खूप चांगली गोष्ट मी बघते ते म्हणजे आपल्याच घरात प्रत्येक 5 जण आहेत ना, 5ही जण वेगवेगळ्या देवाला प्रे करत असतात, पण त्यांना त्यांचं मिनिंग माहितीये. असं नाहीये की ते काहीही करतायत, ओके. म्हणजे तो पण फ्रीडम देतायत की असं नाहीये की मी जर ह्या देवाचं करते ना, तू पण त्याच देवाचं केलं पाहिजे. आपण एका घरात एकाच देवाचं नाही, सगळी जण वेगवेगळं त्यांना काय छान वाटतंय ते करतायत. हीच सुंदरता आहे मी म्हणेन हिंदुत्वाची. पण मग हे कल्चर म्हणून पुढे घेऊन गेलं पाहिजे लोकांनी. तर मला काय वाटतं की युजली आता काय होऊन जातं की लोक ब्लाइंडली काहीतरी फॉलो करतायत, तर आपल्या जनरेशनने ते ब्लाइंडली नाही फॉलो केलंय आणि त्यामुळेच आपण आता हळूहळू मिनिंग त्यात शोधत जातोय आणि स्पिरिच्युअलिटीकडे जातोय. म्हणजे तू नोटीस केलं असशील हे हल्ली की स्पिरिच्युअलिटी वाढते आजकाल. आणि त्याचंच कारण हे आहे की आता आपल्या जनरेशनला ना सगळं काही भेटलंय आणि आता आपण एका सेल्फ ऍक्च्युलायझेशन कडे वळतोय. आपल्या जनरेशन, आपल्या जे पेरेंट्सचं जनरेशन होतं त्यांचं काही रॉंग नव्हतं. त्यांचं ऍक्च्युअली असं होतं की आपल्या पेरेंट्सच्या जनरेशनचं असं होतं की त्यांना मुळातच सर्व्हायव्हल हेच एवढं चॅलेंजिंग झालेलं. त्यांना स्वतः सर्व्हाइव्ह करणं, त्यांना मुळात खाणं पिणंच वेळेत भेटणं, एक जॉब भेटणं, तेव्हा पैसे किंवा जे आफ्टर ब्रिटिश जो काही काळ होता तेच आहे. म्हणजे मी आता भरपूर सगळे जे काही पॉडकास्ट असतात त्याबद्दल हे थोडं माझं असतं की स्पिरिच्युअल थोडं त्यांच्याकडून जाणून घेणं की कनेक्ट आहेत की नाही. मग सगळ्या ओव्हरऑल सगळ्या गोष्टी झाल्यानंतर शेवटी लोक किंवा सॅटिस्फॅक्शन कडे येतात स्वतःच्या किंवा मेंटल हेल्थ कडेच येतात. कारण जो वर्क लाईफ बॅलन्स म्हणतोय किंवा वर्किंग मध्ये असताना त्यांची ती स्ट्रगलच चालू असते, तेव्हा बाकीचे विचार करण्याची आपल्याला गरजच पडत नाही. पण एका सर्टन लेवलला आल्यानंतर मग आपल्याला बाकीच्या गोष्टी मेंटल हेल्थ वेळ मिळायला लागतो, थोडा विचार करायला मिळतो. त्यावेळी विचार करायला मिळतो, त्यावेळी आपण थोड्या गोष्टी समजायला लागतात. मग त्यावेळी आपल्याला स्टॅबिलिटीची गरज लागते. हो, एक्झॅक्टली. म्हणजे तू म्हणालास ते, पण आपले जे पेरेंट्स किंवा ते जे जनरेशन आहे ना, ते इफ यू ऑब्झर्व क्लोजली, जर तू एकदम ऑब्झर्व केलंस तर ते अजूनही सॅटिस्फाईड नाहीये. त्यांचं म्हणणं काय आहे की मुलं आपली चांगलं हे होऊन दे,
मुलांचं लग्न झालं, मुलांची मुलं बघितली तरच मी सुखात. आणि त्यांना वाटत असतं ते म्हणजे आयुष्य आहे असं त्यांना वाटत असतं. त्यांना हे कळतच नाहीये की उद्या आपण नाही आहोत या दुनियेत, उद्या जर आपण मेलो कायच आपल्याला माहित नाही ना. तर ती लाईफच ते जगत नाहीये, रोजच्या डेली बेसिसवर ते सॅटिस्फाईड नाहीये. पण त्यांना असं वाटत असतं की मी जर माझ्या मुलांचा आनंद बघितला तर मी लाईफ जगलो किंवा मी सॅटिस्फाईड आहे असं. पण ते काय होतं, पण ते आता आपल्या जनरेशन मध्ये नाहीये ऍक्च्युली. आपल्या जनरेशनला आपण बरोबर आपलं जे काय आहे ते स्पिरिच्युअलिटीकडे बघतोय. का बघतोय? कारण काय झालंय की बघ, इव्हन इन सायकोलॉजी एक मास्लो हायरॅर्की म्हणून एक हे आहे थिअरी. त्यामध्ये पण असंच आहे की पहिला माणूस हा पहिला फिजिओलॉजिकल नीड्स आपले बघतो. म्हणजे आपल्याला म्हणजे आपली हेल्थ कशी आहे तिथून, नंतर आपण आपली सेफ्टी बघतो, मग आपण सोशल सर्कल बघतो की सगळं ठीक आहे का. सेफ्टी म्हणजे मुळातच आपण सेफ आहे का लाईफमध्ये. आणि मग हळूहळू आपले आजूबाजूचे रिलेशनशिप्स ते आपण बघतो. मग आपण ते झाल्यावर आपला सेल्फ इस्टीम कडे वळतो. म्हणजे तो आपला ठीक आहे का, आपण सगळं आनंदी आहो का, सेल्फ इस्टीम आपला चांगला आहे का. आणि सगळ्यात मग आपण काय बघतो तर सेल्फ एक्च्युअलायझेशन, म्हणजे जे आत्मज्ञान, जे काही रिअलायझेशन, जे आपल्याला सोलसाठी आपण जे करतो सॅटिस्फॅक्शन, ते बघतो. ही सायकोलॉजिकल पण थिअरी आहे. पण मी हेच ऑब्झर्व केलंय की आपलं जे जनरेशन आहे ते खूप जास्त आता सेटल्ड आहे बिकॉज ऑफ आवर पेरेंट्स. त्यांनी ऑलरेडी आपल्यासाठी एवढं करून ठेवलंय. किंवा आता तू बघशील तर खूप कमी प्रमाणात लोक अशी असतील ज्यांना खूप स्ट्रगल करावा लागतोय. म्हणजे प्रमाण कमी झालंय कम्पॅरेटिव्ह टू व्हॉट आवर पेरेंट्स जनरेशन. म्हणजे तेव्हा खूप गरिबी होती, बेसिक नीड्स तेव्हा कम्प्लीट नव्हत्या. आता आपल्याला ऑलरेडी आता म्हणजे आमचं जे जनरेशन आहे त्यांना बऱ्यापैकी बेसिक नीड होतं ते कम्प्लिटेड आहे. एक्झॅक्ट. आणि आता पुढचं जनरेशन आहे बेसिक नीड कम्प्लीट होऊन पुढच्या काही गोष्टी आहेत त्या कम्प्लीट होऊन ते पुढच्या स्टेजला. एक्झॅक्टली. म्हणजे मला हेच म्हणायचंय की तेव्हा त्यांच्याकडे, आता आपण पेरेंट्सना आपल्या ब्लेम नाही करू शकत की तुम्ही स्पिरिच्युअलिटीचा अर्थ नाही घेतलात किंवा त्यांना नाही कळला. लाईफ बिल्ड करणं, आपल्या मुलांसाठी बिल्ड करणं हे एवढं जास्त महत्वाचं होतं. किंवा कारण का कंडिशनच तशी होती ना. म्हणजे ब्रिटिश नंतर जे आपल्या इंडिपेंडन्स नंतर आपल्याला जी इंडियाची कंडिशन होती, सर्व्हायव्हलच एवढं इम्पॉर्टंट झालेलं किंवा आपल्यामध्ये जे काही बाहेरच्या लोकांनी इन्व्हेडर्सनी आपली जी अर्थची आपल्या इंडियाची जी पूर्ण जी वाट लावली, त्यानंतर त्यातनं उभरण्यासाठीच इंडियाला एवढा वेळ लागला. इफ यू ऑब्झर्व, इंडिया वॉज द ओनली कंट्री जिथे स्पिरिच्युअलिटी घडली. स्पिरिच्युअलिटी ही वर्ल्डला कोणी दिली आहे? योगा कोणी दिलाय? इंडियाने दिलाय. पण तोच आता मागे का आहे किंवा आता का मागे पडला? कारण का तेव्हा खूप जास्त म्हणजे इन्व्हेडर्स येण्याआधी, म्हणजे जे काही मुघल इन्व्हेडर्स आपल्याकडे येण्याआधी आपलं सगळं काही छान होतं. किंवा एक कल्चर होतं बघ स्पिरिच्युअलिटीचं. सगळे योगासाठी यायचे, नालंदा युनिव्हर्सिटी, यु नो एव्हरीथिंग. म्हणजे आपल्याकडे ते कल्चर होतं. पण नंतर इन्व्हेडर्स आले आणि एवढ्या लेवलला आपण खाली गेलो, म्हणजे पॉवर्टी आली म्हण, किंवा त्यांनी आपले सगळे स्क्रिप्चर्स जाळले. त्यानंतर आपण एवढं खाली आलो की आपण त्यानंतर उभारण्यासाठी स्वतःला, आपलं जे जनरेशन फाईट करतंय, आपलं मागचं जनरेशन, आपलं पेरेंट्स, त्यानंतर ब्रिटिश आले, त्यानंतर ते लोक अजूनही त्यातनं बाहेर म्हणजे कसे ते आपलं सर्व्हायव्हल करतायत आपल्या मुलांना खायला. म्हणजे माझ्या पेरेंट्सच मी म्हणेन की त्यांना तेव्हा त्यांच्या जेव्हा माझ्या एजचे होते, खाण्यापिण्याचे त्यांचे प्रॉब्लेम्स की ते कसे हे करतील एवढा त्यांनी स्ट्रगल बघितला. पण आपल्यासाठी हे सगळं आयतं त्यांनी दिलं, राईट. म्हणजे स्ट्रगल आताही लोक करतायत पण तेवढ्या प्रमाणात नाही करत आहे. पैशाला तेवढी व्हॅल्यूच नाही. पैशाचा आता हे पण बदलला ना, स्ट्रगलचा फॉर्म बदलला जसं तू म्हणतो. आणि पैशाचं पण महत्व खूप कमी झालंय. म्हणजे आता त्याच पैशाला आपण इफ यू ऑब्झर्व, लास्ट 10 वर्षामध्ये जी 1000 रुपयाला जी व्हॅल्यू होती ती आता आहे का? आता आपण सहज 1000 रुपीज खर्च करतो, 2000 रुपीज खर्च करतो. ती तेव्हा नव्हती. 10-15 वर्षापूर्वी 1000 वॉज अ बिग अमाऊंट. आता ते नाहीये. त्यामुळे आता आपण एवढं कॅज्युअली घेतो आपण सगळं. स्ट्रगल आहे डेफिनेटली. जी पॉवर्टी जिथे आहे तिथे लोक खरंच पॉवर्टीमध्ये आहेत. पण खूप प्रमाणात लोक आता सर्व्हायव्हली सेटल्ड आहेत आणि म्हणूनच ते आता स्पिरिच्युअली बघू शकतात किंवा वळू शकतात. आणि ते आता होतंय. ती खूप चांगली गोष्ट आहे. हा आता पॉइंट आलाय जेव्हा आता आपली इंडिया म्हण किंवा बरेच लोक ह्या गोष्टीकडे वळत आहेत, समजून घेत आहेत वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत.
म्हणजे तू छान प्रश्न विचारलायस, कारण का आजकाल एवढं लाईफ हेक्टिक एवढं झालंय ना, की डे टू डे बेसिसवरच काय करायचं ते लोकांना कळत नाही. आणि माझ्याकडे पण क्लायंट्स भरपूर ह्याच प्रश्नासाठी ऍक्च्युली येतात, की डे टू डे लाईफ मध्ये मी कसं मॅनेज करू. वर्क लाईफ आहे, फॅमिली आहे, प्रेशर, परत मुलं असली तर मुलांचा प्रेशर, एव्हरीथिंग. म्हणजे लाईफ आता लोकांसाठी स्ट्रगलच झालाय डे टू डे करिअर बेसिसवर. करायचं की हा, फॅमिलीच्या ज्या गोष्टी आहेत त्या कम्प्लीट करायच्या. सगळं सगळं म्हणजे सगळ्या गोष्टीचा एवढा जबाबदाऱ्या भार आहेत. आपण घेतो बरोबर. की आपल्याला त्यामध्ये आपण असं आणखी जास्त डीप जात राहतो. मग काय करू शकतो डे टू डे बेसिसवर, आजचा प्रश्न आहे. तर पहिलं म्हणजे माइंडफुलनेस. मी म्हणेन की सायकोलॉजीला ना मी ऑब्झर्व केलंय की ओव्हरऑल काहीही ट्रीटमेंट ही शेवटी जाऊन माइंडफुलनेस कडेच थांबते. सगळ्यात महत्वाचं की तू कसं डे टू डे बेसिसवर माइंडफुलनेस करतोस. म्हणजे माइंडफुलनेस म्हणजे काय, तर ह्या प्रेझेंट मध्ये राहणं, प्रेझेंट मुवमेंट मध्ये. आता फिलॉसॉफिकली मी तुला सांगू शकते, बी इन द प्रेझेंट, प्रेझेंट मुवमेंट मध्ये राहा, आणि ते कोट्स असतात सगळीकडे, बी इन दिस मुवमेंट. पण हे प्रॅक्टिकली कसं करायचं. आता ही जी गोष्ट आहे ना, जी मी आता सांगणार आहे, ती मी भरपूर वेळा माझ्या सेशन्स मध्ये पण सांगते की, आणि ते करून घेते. म्हणजे ही नुसती सांगण्याची गोष्ट नाहीये, ही प्रॅक्टिस करण्याची गोष्ट आहे, की आपण ह्या मुवमेंट मध्ये कसं राहणार. ओके, म्हणजे मी तुला सांगेन की प्रॅक्टिकली आय मीन तू आता प्रेझेंट मुवमेंट मध्ये राहा, पण तू कसं राहणार हे म्हणजे प्रॅक्टिकली कसं करशील. राईट, आपल्याला परत परत आपल्या पास्टचे थॉट्स येतात, फ्युचरचे थॉट्स येतात. आणि मुळात इफ यू लुक ॲट लाईफ क्लोजली, तर तुझे जेवढे प्रॉब्लेम्स आहेत, जेवढे लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, ते सगळे पास्ट किंवा तुझ्या फ्युचर मधूनच येत आहेत. इफ यू लुक, फ्युचरचाच तुला थॉट असणार की आता उद्या मी काय करणार किंवा मी नंतर काय करणार, किंवा पास्ट मध्ये माझ्याकडून असं असं घडलंय, हे झालंय, त्याचा आपल्याला गिल्ट किंवा त्याचा रिग्रेट किंवा त्याचा त्रास एकंदरीत. पण तू आता ऑब्झर्व कर, जेव्हा तू माझ्या समोर बसलायस आत्ता, ऍट दिस मोमेंट, जेव्हा मी तुझ्याबरोबर बोलते आणि यू कॅन हिअर माय थॉट्स. ओके, मी आता बोलते, तो एक एक शब्द तुला जाणवतोय, मागून आपल्याला जो काही आवाज येतोय, आजूबाजूला आवाज येतोय, तुला आता जी हवा लागते, ते जेव्हा तू फील करतोयस, तेव्हा तुला कोणता प्रॉब्लेम जाणवतोय का लाईफमध्ये, तुझ्या फ्युचरचा किंवा पास्ट मध्ये जेवढे तुला प्रॉब्लेम्स आहेत, ते आत्ता तुला जाणवत आहेत का जेव्हा तू माझ्यावर बोलतोयस. नाही जाणवत आहे का, कारण तू आत्ता मुवमेंट मध्ये आहेस. या जेव्हा तू प्रॅक्टिकली प्रेझेंट मध्ये असशील, एक एक मुवमेंट टू मुवमेंट अवेअरनेस. ओके, आत्ता मी तुझ्यावर बोलते, माझा हात इथे आहे ना, हा एक वेगळा मुवमेंट आहे, परत हा वेगळा मुवमेंट आहे, परत मी अशी बसली, हा वेगळा मुवमेंट आहे, परत आत्ता तुम्ही हा वेगळा मुवमेंट आहे. किती वेगवेगळे मुवमेंट आहेत बघ हे. मग एका एका मुवमेंट कडे आपण जेव्हा प्रिसाइजली बघत असं जातो, एका एका मुवमेंट कडे लक्षपूर्वक लक्ष देतो, तेव्हा आपण माइंडफुलनेस प्रॅक्टिस करतो, प्रॅक्टिकली ती गोष्ट करतो. ओके, म्हणजे असंच मी म्हणेन, बी इन द प्रेझेंट, प्रेझेंट मध्येच आहोत आपण, आणि कुठे जाणार. सांगितलं, थोडं वेगळा पर्स्पेक्टिव्ह वाटला. हो, म्हणजे हे मी नेहमी माझ्या थेरपी सेशन्स मध्ये सांगते, आणि मुळात ते करून घेते की हे कसं करता येईल. कारण हे नुसतं सांगणं, म्हणजे हे नुसतं सांगणं असं खूप सांगतील, पण ते प्रॅक्टिकली करणं, म्हणजे आत्ता बघ मी हे बोलते ना, जेव्हा तुझं लक्ष आहे एका एका मुवमेंट कडे माझ्या, तेव्हा तुझं थॉट फक्त इथे आहे ना. बरोबर. तुला काहीच लाईफ मध्ये प्रॉब्लेम जाणवणार नाही तेव्हा. आणि जेव्हा आपण त्याच मुवमेंट मध्ये जेव्हा जगतो ना, आपल्या लाईफ एवढी इझी होऊन जाते. पण ते प्रॅक्टिकली करणं महत्वाचं आहे, तो एफर्ट आपल्यालाच टाकायला पाहिजे. आता आवड म्हणजे आपण तेच म्हणतो ना, की एखाद्या गोष्टीची आवड आहे म्हणजे तिथे काय आपण प्रेझेंट मोमेंट मध्ये राहतो, तेव्हा बाकीचे विचारच नसतात. एखाद्याला फिरायची आवड असते, एखाद्याला चित्रकार जे आहेत किंवा आर्टिस्ट जे आहेत ते खूप वेळा सांगतात, किंवा एडिटिंग आपण करतो, तेव्हा एडिटिंग मध्ये आपण पूर्ण त्यात घुसलेले असतो एवढे की आपल्याला बाकीचा काही विचारच नसतो, आपण तेच काम करत असतो, फ्लो मध्ये असतो, ती मुवमेंट जगत असतो. एक्झॅक्ट तू सांगितली तशी. एक्झॅक्ट. आणि हेच फ्लोचं कॉन्सेप्ट आहे सायकोलॉजीमध्ये, की फ्लो म्हणून पूर्ण एक कॉन्सेप्टच आहे, की त्या स्टेट मध्ये आपण एवढा ब्लिस मध्ये असतो, आपल्याला काहीच पडलेलं नसतं तेव्हा, आपण त्या फ्लो मध्ये एवढं चांगलं क्रिएटिव्हिटी आपली होते, किंवा सगळ्याच गोष्टी आपण एनहान्स होतो. आणि इव्हन मेडिटेशन मध्ये सुद्धा, मेडिटेशन इज ऑल्सो अ काइंड ऑफ फ्लो, जिथे आपण पूर्णपणे तल्लीन होऊन जातो आणि आपल्याला काहीच पडलेलं नाही आजूबाजूचं. पण तो लिंक लागेपर्यंत थोडासा प्रॅक्टिस लागते डेफिनेटली. पण जर तुझ्या आवडीचं काहीतरी काम करतोयस तर फ्लो स्टेट मध्ये जातो आपण. पण खूपदा आता तू हे प्रॅक्टिस कसं करशील, म्हणजे जर प्रेझेंट मध्ये राहणं, मोमेंट टू मोमेंट अवेअरनेस, मोमेंट मध्ये राहणं,
तर ते कसं प्रॅक्टिस करायचं बघ. तू ऑब्झर्व केलं असेल की खूपदा आपण पटकन लॉक करतो आणि आपण निघतो आणि मग लक्षात येतं मी लॉक केलं की नाही मला नाही आठवत, किंवा मी गॅस बंद केला की नाही. बायकांचा हा भरपूर वेळा होतो, मी गॅस बंद केला की नाही, दूध बंद केलं की नाही, बरोबर. कढी लावली की नाही. हे पण आपण ते केलेलं असतं, पण आपण प्रेझेंटली ते केलेलं नसतं. तिथे त्या क्षणात राहून आपलं तिथे लक्षच नसतं, म्हणून आपल्या ते लक्षात राहत नाही थोड्या ते वेळाने. काम करता करता आपल्या हा. डोक्यात विचार ते दुसरेच करतो चालू आपण, असतात. बरोबर, एक्झॅक्टली. हे घाई त्यामुळे असते होतं. जायची. ते त्यामुळे होतं. आणि इव्हन जेवण करताना मी आता म्हणजे माझ्याकडे बायका जेव्हा येतात फॉर थेरपी आणि माइंडफुलनेस कसं प्रॅक्टिस करायचं, तर त्यांना असं काही भरपूर मोठी एक्सरसाइज द्यायची गरज नाहीये. माइंडफुलनेस ते जेवण करताना सुद्धा फॉलो करू शकतात. जेव्हा ते आता फॉर एक्झाम्पल एक भाजी ढवळतायत किंवा आमटी ढवळतायत, तेव्हा सुद्धा ती प्रत्येक वेळा तो एक ढवळण्याचा जो गोल आपण करतो आकार, त्या मोमेंटमध्ये जरी त्या राहतील ना, पूर्णपणे त्या मोमेंटमध्ये प्रेझेंट, तर त्याच्यासारखं काहीच नाही. मेडिटेशन ते आहे खरं. असं पण म्हणतात ना, आता स्वयंपाकाच गोष्ट आली म्हणून, जे जेवण करणार आहे, स्वयंपाक करणार आहे, त्यांचं जे माइंडसेट आहे त्यावेळेचा त्यांचा जो माइंडची स्टेट आहे, त्यानुसार जेवण होतं असं म्हटलं जातं. हो, डेफिनेटली. म्हणजे स्टेट खूप पद्धतीमध्ये ते होऊ शकतं. म्हणजे आपली तेव्हा एनर्जी पण चांगली असते ना. जो आपला एनर्जीचा फ्लो आहे. कारण तिथे ते तसं करणं, तो एम्बियन्स क्रिएट करणं आणि माइंड पण. कुकिंग पण एक चांगला माइंडफुल एक्सरसाइज आहे ऍक्च्युली. जर आपण तेवढं लक्ष देऊन करू ना, आपण पूर्ण बाकीच्या गोष्टींपासून बाहेर पडतो आणि ती एक गोष्ट करतो. माइंडफुल एक्सरसाइज म्हणजे तेच आहे. खूप इझी आहे ऍक्च्युली. पण प्रेझेंट मोमेंट मध्ये राहण्याची तुम्ही प्रॅक्टिस करा. म्हणजे पहिल्या ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात, तिथे थोडा वेळ द्या, तिथे थोडा विचार करा. आणि अजून एक प्रश्न म्हणजे बहुतांश वेळ खूप वेळा मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा येतो की 2-3 वेळा तरी मला असे कॉल्स आले आणि मला विचारलं त्यांनी की मी काउन्सिलिंग घेऊ की नको हे मला कळत नाहीये. म्हणजे मला प्रॉब्लेम आहे, पण मला नाही वाटत की तो काउन्सिलिंग घेण्या एवढा मोठा आहे का, की प्रॉब्लेम खरंच मोठा आहे, की मी काय करू नेमकं, म्हणजे करू की नको काउन्सिलिंग. तर मला असं वाटतं त्याला माझं एकच उत्तर असतं की काउन्सिलिंग म्हणजे तू कसं ठरवणार ना, की तुला काउन्सिलिंगची गरज आहे की नाही हे तू कसं ठरवणार. तर स्वतःला आपण असा प्रश्न विचारायचा की डे टू डे बेसिसवर मला त्रास होतोय का, डेली रुटीन माझं खराब होतंय का, डे टू डे बेसिसवर मला एन्झायटी, डिप्रेशन, मला माझे जे डेली रिच्युअल्स आहेत, मला जे डेली रुटीन मला फॉलो करायला होत नाहीये, मला एवढा त्रास होतोय की मला फक्त झोपून राहावंसं वाटतंय, मला मी जर जे काम करते त्यात मला फक्त विचार येत राहतात, माझा जर रोजचा दिवस खराब होत असेल, देन थेरपी इज रिक्वायर्ड. मग तुम्हाला थेरपीची गरज आहे. मग ह्यात असं काही नाहीये की मोठं काहीतरी झालं पाहिजे की अगदी आणि सगळ्यात मोठा मिसकन्सेप्शन हा आहे की लोकांना वाटतं की मी मेंटल आहे तरच मी मेंटल हेल्थ कडे लक्ष देणार, किंवा मी मेंटल आहे तरच मी थेरपीकडे वळलं पाहिजे, किंवा मी सायकॅट्रिक कडे गेलं पाहिजे. सायकॅट्रिक इज डेफिनेटली की डिसऑर्डर्स झाल्यावरच सायकॅट्रिस्ट कडे जातात, पण सायकोलॉजिस्ट कडे किंवा काउन्सिलर कडे कधी जातो आपण की डे टू डे बेसिसवर मला त्रास होतोय. एखादा जो थॉट असेल किंवा एखादी आपली सवय असेल, त्याचा इम्पॅक्ट आपल्या पूर्ण डे मध्ये जर पडत असेल, वर्कवर म्हणा किंवा पूर्ण रिलेशन असतील त्याच्यावर पडत असेल, तर आपण मानसोपचार करण्याकडे गेलं पाहिजे. म्हणजे डे टू डे बेसिसवर काहीही मग प्रॉब्लेम असू शकतो, छोट्यात छोटा, मला असं वाटतंय. पण मग काउन्सिलर कसा हेल्प करतो, तर त्या व्यक्तीला जे काही त्रास होत असेल, तुझा जो थॉट असेल, ती थॉट पॅटर्न सुधारण्यासाठी, किंवा इन शॉर्ट काय आहे की तुझ्या ग्रोथ मध्ये हेल्प होते, ओव्हरऑल लाईफ कडे बघ. जर आपल्याला लाईफमध्ये ह्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमसाठी सोल्युशन हवंय, डेफिनेटली हेल्प होऊ शकते. पण मला असं वाटतं की मी तरी माझ्याकडे येणाऱ्या क्लायंट्सना असं हे करते, किंवा ट्रीटमेंट किंवा त्यांची अशी माझं त्यामागचा पर्स्पेक्टिव्ह असतो की ओव्हरऑल त्यांच्या लाईफमध्ये याचा फायदा झाला पाहिजे, की त्यांचा लाईफकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्हच असा बदलला पाहिजे की ते माझ्यावर डिपेंडेंट नाही होणार. ते पूर्णपणे मग त्यांना काहीही प्रॉब्लेम आला तरी मग ते स्वतः त्यामध्ये प्रॉब्लेम मध्ये ते पर्स्पेक्टिव्ह फिट इन करू शकतात परफेक्टली. मनाच्या अवस्था, असं मी म्हणजे थोडा स्टडी केला त्यावेळी की आपण बोललो त्याबद्दल, मनाच्या अवस्था वगैरे असं काय असतं का? हो, डेफिनेटली. म्हणजे भरपूर मनाच्या अवस्था असतात आणि आपल्याला म्हणजे स्टेट ऑफ माइंड हाच विषय आहे की आपण अचानक आपला मूड खराब झाला
अचानक चांगला आहे असं पण लोकांना होत असतं. भरपूर कारण असतात त्याच्यात, हॉर्मोनल पण कारण असतात, म्हणजे स्पेशली विथ वुमन्स त्यांना भरपूर जास्त हार्मोनल सगळं इम्बॅलन्स होत असतो आणि तो त्यांच्या कंट्रोलमध्येच नसतो. म्हणजे तुम्ही कितीही सांगितलात बिहेवियर असं असं करा, तरी पण वुमन्सना जी त्यांची मंथली सायकल आहे त्याप्रमाणेच त्यांचे मूड स्विंग हे होणार. मोस्ट ऑफ हे मूड स्विंग्स आपण टीन एज मध्ये बघतो. म्हणजे टीन एज मध्ये बरेच चेंजेस होत असतात, फिजिकली म्हणा किंवा आता वुमन्स मध्ये तू सांगते तसं. मग त्यांना ते इम्पॅक्ट करतात, जे हार्मोन्स आहेत ते इम्पॅक्ट करतात आणि त्याच्यामुळे त्यांचे काही वेळा डिसिजन चुकतात. त्यांना तो गायडन्स मिळत नाही आपल्याकडे किंवा तो पर्स्पेक्टिव्ह मिळत नाही की कसं जायचं, ह्या वेने बाबा गेलं पाहिजे. त्यांच्यासाठी मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर आपण जे डे टू डे बेसिसवर कन्झ्युम करतो, इन शॉर्ट काय करतोय आपण, की आपण एक इंडिव्हिज्युअल आहे, तर आपण बाहेरूनच सगळं घेतोय. म्हणजे थॉट असून दे किंवा जेवण असून दे, दोनही गोष्टी आपण कन्झ्युम करतोय बाहेरून, एक्सटर्नल. आता तू जर लहान असताना आपण जेव्हा बॉर्न झालो, आपल्याकडे थॉटही नव्हता आणि आपल्याकडे जेवण पण नव्हतं. ते खाऊनच आपण एवढं मोठं ऍज अ ह्युमन झालोय आणि ते थॉट्स, जे नॉलेज आपल्याला लहानपणापासून भेटलं त्यापासून आपलं थॉट वाढलंय. आज जे नॉलेज आहे ते लहानपणापासून गॅदर केलंय मी, सगळं आपण गॅदर केलंय. मग तेच गॅदर केलेल्या गोष्टी आपण कशा एनहान्स करू शकतो, त्या चांगल्याच गॅदर केल्या पाहिजे, तर आपण ऑफकोर्स आपण चांगले आहोत. मग गॅदर चांगलं कसं करायचं, तर हेल्दी इटिंग जे आपण आहे ते योगिक पद्धतीने, जसं जेवढं तुम्ही चांगल्या पद्धतीने जे जेवाल, जे खाल, तेच आपण घडतो. आपला थॉट सुद्धा मी म्हणेन भरपूर प्रमाणात, मी आता योगिक लाईफस्टाईल फॉलो करते त्यामुळे मी कॉन्फिडेंटली ही गोष्ट सांगू शकते की आपण जे खातो, जे रोज खातो, त्याप्रमाणे आपलं ब्रेन काम करतं. आपलं जे थॉट प्रोसेस, कितीही मला कोणतेही डॉक्टर येऊन सांगून देत किंवा काहीही सांगून देत, मला असं डेफिनेटली वाटतं 100% शुअर की आपण जे खातो त्याप्रमाणे आपले थॉट्स वर्क करतात. कितीही झालं तरी आपण एक मी म्हणेन आपल्यामध्ये जर आपल्याला मेडिटेटिव्ह व्हायचं आहे, तर आपल्याला त्या पद्धतीत खावं लागेल. आपण जर खूप तिखट आणि आपण खूप नॉनव्हेज खातोय, तर तू किती पण मेडिटेशन करण्याचा प्रयत्न कर, नाही होणार ते. म्हणजे किती मग ते कसे, इट्स नॉट अबाउट की पिल्स आहेत ते एका पद्धतीचे, नाही. ओके, म्हणजे ते आपल्या लाईफस्टाईलवरच आहे सगळं, म्हणजे फूड आणि थॉट्स. आता त्या थॉट्स मध्ये जर आपण रोज डेली बेसिसवर एवढे रील्स बघतोय, आपण खूप जास्त कन्झ्युम करतोय, बाकीचं कन्झ्युम इन द सेन्स फक्त फूड नाही, थॉट्स पण. आपण जर काहीही सिरीज, ते मर्डरिंगच्या सिरीज बघतोय, दिवसभर खून खराबा बघतोय, तर हाऊ डू यू एक्सपेक्ट टू बी पीसफुल? जर दिवसभर तुम्ही खून खराबा, तुम्ही दिवसभर मर्डरिंग, क्रिमिनल सगळं बघता आहात, दॅट इज व्हॉट यू आर कन्झ्युमिंग, राईट? मग तुमच्यामध्ये आउटपुट चांगला कसा येईल? म्हणजे तुम्ही जर तुम्ही ह्याचं, म्हणजे कडुनिंबाचं झाड लावून तुम्ही आंब्याचं अपेक्षा करतायत, तर ते कसं होणार, राईट? म्हणजे काहीही झालं तरी तुम्ही काय हे करतायत, काय करतायत, तेच बीज येणार, तेच फळ येणार. तसे विचार, त्या गोष्टी त्यांनी कन्झ्युम करायच्या. म्हणजे आपण काय कन्झ्युम करतो यावर आपण थोडा कंट्रोल ठेवावा. कितीही झालं, म्हणजे ऍज अ सायकोलॉजिस्ट, ऍज अ योगी, ऍज अ एनिथिंग, मी हेच म्हणेन. आता तू वेगवेगळ्या आपल्या सिरीज वगैरे बघतो आपण, किंवा हा विषयाला म्हणून सिरियल किलर्स आहेत, एक्स्ट्रीम सायकोपॅथ असतात किंवा सायकोचे मूवीज वगैरे आपण बघितले. मग असे जे केसेस असतात त्या कशा प्रकारे हँडल केले जातात, किंवा त्यांना आपण चेंज करू शकतो का? ते एवढ्या एक्स्ट्रीम लेवलला गेलेले असतात की त्यांना चेंज करणं पॉसिबल आहे की नाही? म्हणजे ही जर ह्युमन माइंडची आपण बघितली तर एकदम एक्स्ट्रीम लेवल आहे. बरोबर. ओके, सो काय असतं, अकॉर्डिंग टू मी, इंडिव्हिज्युअलवर डिपेंड आहे. ओके, म्हणजे त्या इंडिव्हिज्युअलवर. आता फॉर एक्झाम्पल, आता एक क्रिमिनल आहे आणि त्यांनी खूप मोठा क्राईम केलाय. पहिलं तर त्याला थोडं डायग्नोसिस केला जातो की मुळात ह्याने असं का केलं, आणि त्याच्या मागे त्याचं काहीतरी, बाबा त्याच्याबरोबर काहीतरी घडलंय मोठं. मोस्ट ऑफ द टाइम असं असतं की काहीतरी ट्रॉमा घडलेला असतो, काहीतरी ट्रॉमा असतो आणि त्याचा त्या व्यक्तीने एवढा शॉक घेतलेला असतो की त्यांच्यामध्ये काहीतरी एक डिसऑर्डर निर्माण झालेली असते. जसं की काहीतरी बायपोलर किंवा स्किझोफ्रेनिया किंवा काहीतरी फिजिकली हार्म करण्याचे एवढे जास्त खूप डिसऑर्डर्स आहेत, म्हणजे बुक्स भरून इनन्युमरेबल डिसऑर्डर्स आहेत, ती त्याला व्यक्तीला काहीही असू शकते, ती आपणच तयार होते. ओके, आणि त्याच्यावर त्याचा कंट्रोल नसतो, काहीच नाही करू शकत त्या बाबतीत. म्हणून तर जे मेंटल हॉस्पिटल्स वगैरे असतात ते कधी येतात,
जेव्हा खूप जास्त जे अनावर होणाऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यावर एका प्रमाणात कंट्रोल होऊ शकतो विथ टॅबलेट्स. ओके, काही काही ट्रीटमेंट्स दिल्या जातात त्यामध्ये कंट्रोल होऊ शकतो, पण वेन द ब्रेन इट सेल्फ इज जस्ट नॉट रेडी टू एक्सेप्ट किंवा जस्ट नॉट रेडी टू टेक एनिथिंग, तर तेव्हा काहीच करू शकत नाही. एका एक्स्ट्रीम लेवलवर जर डिसऑर्डर, पण डे टू डे बेसिसवर इफ यू आर हॅव्हिंग बायपोलर म्हणून किंवा काही म्हणजे डे टू डे बेसिसवर स्किझोफ्रेनिया होणारी लोक छान वावरतात डे टू डे बेसिसवर. का? कारण त्यांनी मेडिकेशन्स घेतात किंवा ते डे टू डे बेसिसवर त्यांचं सगळं छान जे काही केअरफुल राहण्याची गरज असते ते करत असतात. तर ते तसं करून ते नॉर्मल लाईफ पण लीड करू शकतात. फक्त जे आता एक्स्ट्रीम सायकोपॅथ्स आहेत ते डेफिनेटली काहीतरी हार्मच करू शकतात, कारण त्यांच्यामध्ये ती हेच नसते थांबवायला जी आपल्यामध्ये जी क्षमता असते ना, काहीतरी कंट्रोल असतो तो थोडा पूर्ण क्लिअरच झाल्यासारखं. हॅपीनेस आणि सॅडनेस म्हणतो समाजामध्ये म्हण किंवा सोशल मीडियामुळे ह्या कन्सेप्ट झालेला आहे. स्टेटस ठेवलं, आय एम हॅपी, आय एम सॅड, फिलिंग सॅड. हॅपीनेस सॅडनेसच्या कॉन्सेप्ट काय आहे? सायकोलॉजिकली सांगायचं झालं तर फिलिंग्स आणि इमोशन्स, तर खूपदा असं होतं की इमोशन्स आणि फिलिंग्स मधला डिफरन्सच लोकांना कळत नाही. आणि जेव्हा मी सायकोलॉजी शिकायला लागले तेव्हा मला थोडंफार कळायला लागले की अरे फिलिंग्स हे असतात, हे इमोशन्स असतात. आणि मग जेव्हा आपल्याला ते कळायला लागतं तेव्हाच आपण ते डील करू शकतो, राईट? म्हणजे आपण जर म्हणतोय खूपदा असं होऊन जातं की आजकाल बघ ट्रेंडमध्ये आहे डिप्रेशन, की मला डिप्रेशन आहे. सहज लोक म्हणतात विदाउट इव्हन नोईंग की तुम्ही त्या क्रायटेरिया त्या सिम्पटम्स मध्ये बसतात का किंवा काय. सॅडनेस म्हणजे त्यांना डिप्रेशन वाटत असतं. दुःख जर झालं, मला दुःख आहे असं नाही, मी डिप्रेशन मध्ये गेलो नाही आहात तुम्ही. डिप्रेशन मध्ये तुम्हाला फक्त काहीतरी गोष्टीचा त्रास होतोय किंवा सॅड वाटतंय, दुःख वाटतंय, आणि ते एक्नॉलेज करणं, मला नेमकं काय फिलिंग वाटते हे एक्नॉलेज कधी करणार तुम्ही? जेव्हा तुम्हाला नेमकी फिलिंग काय आहे ती समजणार. आपल्या लहानपणापासून कसं इमोशन्स आणि फिलिंग सगळं एकच आहे असं हे केलेलं आहे, पण इमोशन्स काय असतात जे टेम्पररी असतात. पटकन आपल्याला बघ काहीतरी जर राग आला तर हात एकदम असे हे होणार किंवा घाम येणार पाम्सना किंवा असं, म्हणजे हे, आणि ते पटकन तो जातो सुद्धा, म्हणजे टेम्पररी लिव्ह असतो, पण तो एकदम हायपर करू शकतो आपल्याला तो क्षण. ओके, आणि फिलिंग्स अशा असतात ज्या डेव्हलप होतात विथ टाइम. आजूबाजूचं बिहेवियर, काहीतरी आपल्या बिलीफ सिस्टीम्स, आपले एक्सपिरियन्स, आजपर्यंत आपल्याला काय काय आपण आजूबाजूला बघितलंय त्यामधून आपल्याला आपले फिलिंग्स डेव्हलप होतात, आणि ते लॉंग टर्म साठी असतात. म्हणजे त्याचा भरपूर काळपर्यंत त्याचा टायमिंग असतो. आणि मग आपण जेव्हा ते सॅड असतो तेव्हा आपल्याला नेमकं काय वाटतंय, आणि तो सॅडनेस आपल्याला बॉडीमध्ये कुठे फील होतोय. जसं की आपल्याला तो हेवी फील, जेव्हा ग्रीफ किंवा जो हेवीनेस फील होतो आपल्याला चेस्ट मध्ये फील होतो युजली. आणि मग मी माइंडफुलनेस एक्सरसाइज सांगताना किंवा क्लायंट बरोबर डील करताना नेमकं काय होतं हे जाणून घेताना त्यांना नक्की कुठे त्रास होतोय, काय नेमका त्रास होतोय हे पण विचारात घेतलं जातं. आणि त्याप्रमाणे मग भरपूर गोष्टी परत ठरतात, त्यांची ट्रीटमेंट त्या पद्धतीत ठरतात. आणि तेच म्हणजे मुळात त्या व्यक्तीला अवेअरनेस येतो की मला माझ्या बरोबर नक्की काय होतंय, आणि जर तो अवेअरनेस असेल तरच ती व्यक्ती त्यामध्ये ट्रीटमेंट घ्यायला सुरू करेल किंवा त्यामध्ये बदल आणायला सुरू करेल. जर अवेअरनेसच नाहीये तर बदल कशामध्ये आणणार, असं होऊन जातं. त्यामुळे तेच म्हणजे माझ्या जे सेंटर आहे, म्हणजे आता माझं जे हे सेंटर आहे क्लिनिक, जे मी म्हणते तर सावंतवाडीमध्ये माझं क्लिनिक आहे हे. आणि इथे मी म्हणजे काउन्सिलिंग करते, थेरपी देते रिगार्डिंग जे काही डिप्रेशन, एन्झायटी किंवा ओसीडी सुद्धा एक हे आहे, किंवा रिलेशनशिप काउन्सिलिंग, कपल काउन्सिलिंग, एव्हरीथिंग, म्हणजे इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग, ग्रीफ, ट्रॉमा, ह्या सगळ्या विषयी काही पण म्हणजे असतं. डे टू डे लाईफ मध्ये, डे टू डे लाईफ मध्ये करिअर काउन्सिलिंग असतं, भरपूर जेवढे काही इंडिव्हिज्युअल लेवलवर काही प्रॉब्लेम्स असतात त्याबद्दल मी काउन्सिलिंग करते. आणि मग त्यामधून विथ टाइम त्या अमाऊंट ऑफ सेशन्स मधून आपल्याला लक्षात येतं की नेमकं काय प्रॉब्लेम आहे, मग त्यामध्ये आपल्याला काय करता येईल. आणि ह्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे त्या व्यक्तीचा वैयक्तिक होणारी ग्रोथ. क्लिनिकचं नाव सुद्धा मनरिता म्हणून ठेवलं. ओके, तर मनरिता काउन्सिलिंग सेंटर, म्हणजे ऍक्च्युली मला हे माझ्या पप्पांनी आयडिया दिली की तू हे नाव ठेव. बेसिकली सायकोलॉजी म्हटलं की मन हेच लोकांच्या लक्षात येतं,
आणि मनरिता म्हणजे काय तर व्यक्त होणं, म्हणजे आपल्या जे मनात हे आहे ते शेअर करणं. रीता, मनरिता हा त्यांनी मला शब्द सांगितले की आपण की म्हणजे मन तर आपलं माइंड आहे, ठीक आहे, पण आपल्या माइंड मध्ये ज्या गोष्टी येतात ते आपण मन मोकळेपणाने व्यक्त करणं म्हणजे मनरिता असं. आणि माझ्या मम्माचं नाव पण ऍक्च्युली रीता आहे, तर ते आम्ही असं हे करून मला बनवायचं होतं आणि ते छान असं काहीतरी तयार झालं. तर मग ते मग मी माझ्या क्लिनिकचं नाव ठेवलं आणि मग इथे मग मी तेच थेरपी आणि हे सगळं असतं इथे, काउन्सिलिंग ओव्हरऑल. पण मग इथे काय आहे की सावंतवाडीमध्ये पहिलं तर मला ते होतं की मला सावंतवाडीमध्ये मेंटल हेल्थचा अवेअरनेस करायचा आहे, किंवा इथे कोकणामध्ये माझ्याकडे भरपूर माझ्याकडे क्लायंट्स येतात कणकवली, कुडाळ, पेडण्यापासून पण ऍक्च्युअली बांदा आणि त्या साईडचे, म्हणजे सगळीकडून चारी बाजूनी, कारण इथे सेंटर आपला पडतो आणि मग सेंटरमध्ये मग सगळीकडे आपल्याकडे येतात क्लायंट्स. मग ते बरं पडतं की सावंतवाडीमध्ये ह्या आधी कोण नव्हतं आणि मला माझी इच्छा पूर्ण झाली की मला काहीतरी वेगळं करायचं होतं. नाही, आणि इथे आपल्याला ह्या भागामध्ये गरज पण आहे. हो हो हो. ऍक्च्युअली मी जेव्हा स्टार्ट केलं ना तेव्हा मला प्रश्न पडलेला की खरंच आहे का गरज, तेवढ्या प्रमाणात क्लायंट्स येतील का, किंवा मला सेल्फ डाऊट्स येत होते इन द स्टार्टिंग फेज. मला असं वाटत होतं की तेवढे मुळातच भेटतील का क्लायंट्स, किंवा आहेत का इथे, आणि गरज जरी आहे ना तरी अवेअरनेस नाही. बरोबर, तो प्रॉब्लेम येतो. त्यामुळे पण मी आता जेव्हा सुरू केलं ना हळूहळू मला आता जाणवतंय की अरे गरज आहे, फक्त लोकांना माहिती नव्हतं की असं पण काहीतरी आहे, किंवा लोकांना माहिती नव्हतं की, आणि क्लिनिकच नव्हतं. त्यामुळे इथे असं झालेलं की नाहीये तर मग आता कुठे जाणार असं. मग आता मला जो प्रतिसाद भेटतोय लोकांकडून तो एवढा छान आहे, त्यामुळे मला असं वाटतंय की अरे आय कॅन स्टिक अराउंड दिस फॉर अ लॉंगर टाइम. म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाहीये इथे, आरामात हे करता येतं, म्हणजे अवेअरनेस चालवता येतो. म्हणूनच मी जे काही आहे म्हणजे स्कूल्समध्ये जाऊन अवेअरनेस जे सेशन्स घेते, किंवा मुलांपर्यंत पोहोचते, म्हणजे त्यांना नेमकं काय करायचंय. आणि त्यात मला जे कामी आलं ते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे योगा. आणि माझा ओव्हरऑलच पर्स्पेक्टिव्ह सायकोलॉजीला घेऊन हा आहे की योगा आणि सायकोलॉजी हे दोनही कसं एकमेव, म्हणजे एकत्र येऊन ते कसं काम करेल. कारण आता जसं मी तुला सांगितलं माइंडफुलनेस जी ट्रीटमेंट जी आहे ती सायकोलॉजीमध्ये ती सगळ्यात महत्वाची ती योगामधूनच येते. ओके. आणि मग मी जेव्हा स्कूल्समध्ये सेशन्स वगैरे घेते तर आमचं बेसिकली पहिले सायकोलॉजीचं सगळं असतं आणि त्यानंतर त्यांना ऍक्टिव्हिटीज ह्या योगिकच द्याव्या लागतात, किंवा त्यात खरं रिअल चेंज तुला हवाय, डे टू डे बेसिसवर चेंज हवाय, तर तो योगिक सिस्टीम मधूनच जातो बराचसा चेंज. ओके. मग ते हे करत गेले आणि मग मला माझ्या क्लायंट्सना पण मी मोस्ट ऑफ द टाइम हेच सांगते, जे माझ्यासाठी वर्क केलंय. मी तुला असं नाही ना सोल्युशन देऊ शकत जे माझ्यासाठी कधी कामच नाही केलंय. माझ्यासाठी जे वर्क केलंय तेच मी तुला सांगणार. त्यामुळे माझ्यासाठी काय वर्क केलंय तर योगा हॅज वर्क लाईक मिरॅक्युलसली फॉर मी. माझ्यासाठी मोस्ट ऑफ द टाइम योगा इज द थिंग. म्हणजे मी तुला सांगेनच, म्हणजे विथ टाइम आपण जे काही आहे कॉन्सेप्ट बोलून, पण काय आहे की योगा म्हणजे हे फक्त आपण एक्सरसाइज नसून आपलं डे टू डे लाईफ मध्ये योगा कसा आत्मसात करतो ह्याकडे माझा भर आहे. फिजिकली बॉडी आणि माइंड हे अलाइन असेलच तर आपण प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकतो आणि डिसिजन मेकिंग, माइंडफुलनेस म्हणते तशी, त्या सगळ्या गोष्टी एका प्रॉपर किंवा स्पीडने अचीव्ह करू शकतो, किंवा तो एक मेंटेन बॅलन्स ठेवू शकतो. एक्झॅक्टली. स्पीडनी अचीव्ह करणं हाच ऍक्च्युअली तो पॉइंट आहे की म्हणजे करायला तर आपण स्लो सगळंच होईल, पण जर आपल्याला त्या इंटेन्सिटीनी आणि त्या स्पीडनी एक पॉइंटला जर पोहोचायचं असेल तर आपल्याला ती गोष्ट एक्झॅक्ट वे मध्ये करावी लागते. आणि ती एक्झॅक्ट वे म्हणजेच एक योगिक लाईफस्टाईल. आता असं नाहीये की मी म्हणेन की सगळ्यांनी एक योगी बनलं पाहिजे किंवा नॉनव्हेज सोडा किंवा एक पर्टिक्युलर लाईफस्टाईल फॉलो करा, नाही. ते म्हणजे योगा नाहीये. जी आजूबाजूला एनर्जी आहे किंवा तुझ्यात आणि माझ्यात असणारी एनर्जी किंवा त्या बाजूनी जाणाऱ्या मुंगीत सुद्धा जी एनर्जी आहे ती एकच आहे. हे जेव्हा आपल्याला अनुभवाने जाणता येतं ना, हे म्हणजे हे कॉन्सेप्ट नाहीये. तर मॅडम आपले जे ऑडियन्स आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मी आता सांगेन की आपण सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स आता सध्या आपल्या फिजिकल हेल्थला देतो. ओके. म्हणजे लोक जिमला जातात किंवा आपलं जे फिजिकल हेल्थ आहे त्याकडे लक्ष देत आहेत, जी की चांगली गोष्ट आहे. पण तेवढाच इम्पॉर्टन्स हा मेंटल हेल्थला पण द्यावा लोकांनी, असं मला वाटतं. आणि तेच मी सांगू इच्छिते की लोकांनी सगळ्यांनीच आपल्या स्वतःच्या मेंटल हेल्थला प्रायोरिटी द्या.
तर इथे थोडं आपण थांबतो घेऊया. मॅडमकडे बऱ्याच गोष्टी आहेत ज्यावर आपण चर्चा करू शकतोय. ते आपण पर्टिक्युलर टॉपिक जे आहेत ते आपण नेक्स्ट पॉडकास्टमध्ये किंवा नेक्स्ट एपिसोडमध्ये करू शकतो. तुम्ही हा जो पॉडकास्ट आहे तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचा प्रतिसाद जो आहे तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, जेणेकरून अजून जे गेस्ट आहेत किंवा एक वेगवेगळे जे टॉपिक्स आहेत ते आपण ह्या पॉडकास्टमध्ये घेऊ शकतो. तुमचे सजेशन्स जे आहेत ते कमेंटमध्ये सांगा आणि आपण नेक्स्ट पॉडकास्टमध्ये त्याविषयी चर्चा करू. तर आपल्या पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून आम्हाला अजून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. आणि हे पर्टिक्युलर जे टॉपिक्स आहेत ते त्या लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांना ह्या क्षेत्राशी किंवा ह्या रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहिजे. त्यांना हा नक्की पॉडकास्ट शेअर करा. आणि काही आणखी जास्त प्रश्न असतील किंवा तुमच्याकडून काही फीडबॅक असेल कमेंटमध्ये आम्हाला ते कळवा आणि ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.